तर ही सर्व आजाराची जेव्हा मी कारणं बघत गेलो, की व्यक्ती आजारी का पडतो? हं. व्यक्ती सर्व काही असताना दुःखी का आहे? का काही-काही रामाला वनवासात पाठवते? का जवळचेच लोकं आपल्याला त्रास देत आहेत? का एखाद्या माणसाला खूप यश मिळतं, एखाद्या माणसाला यश मिळतच नाही? अभ्यास केल्यानंतर कळलं, की आपली जगण्याची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीमध्ये याची कारणं लपलेली आहेत. आपण विचारलं होतं, की मुलं का आजारी पडतात सर? हं. आई-वडिलातला विसंवाद मुलांना आजारी करतो. आई-वडिलातली भांडणं मुलांना आजारी करतात. ओके. एखाद्या बायकोशी जर पती भांडला असेल सर आणि तिच्या मनात राग असेल, हं. स्वयंपाक करताना तो राग त्या अन्नात जातो सर. ओह! त्या भिंती सर्व ऐकतात. लेडीजच्या केसमध्ये तुम्ही आता सांगितलं, की ते साठवलेलं असतं. म्हणजे ते साठवलेली जी गोष्ट आहे, दाबून ठेवलेली गोष्ट आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतायत का तिच्या आयुष्यामध्ये आजारपण, इतर एक्झॅक्टली. गोष्टी? श्वास बिघडलाय प्रत्येकाचा. शांत बसतच नाही आपण. विशेषतः पुणे, मुंबईत. मी हं. एक तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो स्टॅटिस्टिक्स. सध्या पूर्ण भारतामध्ये हं. साधारणपणे 60 ते 70 लाख लोकं हं. एकट्या हृदयविकाराने मरतायत. ओह! म्हणजे पहिल्या अटॅकमध्ये मरतायत. हे प्रमाण पूर्वी 30-40 होतं, आता वाढत ओके. चाललं. 5 माणसांमध्ये 3 माणसांना डायबिटीस आहे. ही जी लोकं मरतायत पहिल्या अटॅकनी, याच्यामध्ये भारतामध्ये 2 शहर नंबर 1ला आहेत, पुणे आणि मुंबई. ओह! म्हणजे आपण ज्या शहरात बरं. बसलेलो आहे. का नंबर 1ला असतील सर? आता सर एखाद्या स्त्रीच्या मनात एवढं साठलेलं असेल आणि उद्या आजारी पडणार असेल, हं. तिने फक्त मी सांगितले टिप्स काही दिवस करून बघाव्यात. हं. तो त्यांच्या लाईफमध्ये आनंद येईल सर. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत निलेश पाटील सर. अर्थात सरांविषयी सांगायचं म्हणजे त्यांनी एक अशी थेरपी डेव्हलप केली आहे, जी थेरपी मन, अध्यात्म आणि आरोग्य या तिन्ही गोष्टींवरती काम करते. त्यांचं असं म्हणणं आहे, की आपल्याला होणारा कुठलाही आजार हा मनापासून सुरू होतो आणि तो जर बरा करायचा असेल, तर तिथेही मनच लागतं. अर्थात मनापासूनच तो बरा होतो. तो कसा होतो, ती थेरपी काय आहे, एक्झॅक्टली त्याच्यात काय-काय केलं जातं, हे सगळं आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. सो कुठेही जाऊ नका. आपण आता आपल्या गेस्टकडे वळूयात. सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप-खूप स्वागत आहे. धन्यवाद. येस. सो आता मी तर इंट्रोडक्शनमध्ये थोडंफार सांगितलंय. पण मला असं वाटतं, की आमच्या प्रेक्षकांना अजून सविस्तर जरा तुमच्याविषयी सांगा, की एकंदर तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून काम करताय? आणि जसं मी म्हणालो, की मन हे कुठल्याही आजाराचा केंद्रबिंदू असतं. तर ही जी थेरी आहे, याविषयी तुम्ही कसा शोध लावलात? याचा प्रवास सांगा. निश्चितपणे. मी गेली 27 वर्ष डॉक्टर रूपाने या समाजामध्ये कार्यरत आहे. सुरुवातीला वेदांत नावाने ही संकल्पना आपण राबवली आणि आता निब्बाणा नावाने आपण ही संस्था चालवतोय. ओके. आणि जगातल्या शेवटच्या माणसापर्यंत आनंद, आरोग्य आणि यश नेण्याचा आपला संकल्प आहे. ओके. 27 वर्षामध्ये आयुर्वेदीय डॉक्टर म्हणून आणि एक माझा आध्यात्मिक बेस पहिल्यापासून होताच. अनुभव हाच एक मोठा गुरु असतो. हां. आपण जेव्हा अनुभव घेतो, तर अनुभवातून मला जाणवलं, की आपण असाध्य आजार तर बरे करतोय, पण हे आजार येतात कुठून? ओके. म्हणजे आयुर्वेदाकडे गणेश सर, पहिले आजच्या आपण जर एक 20 वर्षापूर्वी गेलो, आता समाज बराच बदलला आहे, हं. महत्त्व पटलंय. पण आमच्याकडे सर्वात शेवटी पेशंट यायचे, की आता ओके. डॉक्टर म्हटले घरी घेऊन जा हां. आणि शेवटचा पर्याय म्हणून जडीबुटीकडे डॉक्टर ओके. पाटलांकडे जाऊ. तर ते आजार आपण यायचे, मी त्या पेशंटला बरं करायचो. चमत्कार म्हणा, लोकं खुश व्हायचे. एक पेशंट 10 लोकांना घेऊन यायचा. ओह! पण मी विचार केला, की आजार येता कुठून आहे? आपण हं. इथे पुढे आहोत, आजार बरे करतोय. तर मला सापडलं मन सर्व गोष्टींच्या पाठीमागे. ओह! मग सुरुवात माझ्यापासूनच केली, की आपलं मन एकदा चेक करू बरं आपण कसं आहे. तर मला कळलं, की मी स्वतः कामाच्या गडबडीमुळे कळत-नकळत स्ट्रेसमध्ये आहे. ओके. मग स्ट्रेसचं पहिलं लक्षण असतं, की अंगात गरम वाटणं, चिडचिड होणं, हं. झोप शांतने लागणं वगैरे या टाईपचे. मग जेव्हा मनाचा अभ्यास करत गेलो, तर मन आणि त्याच्या अगोदर असलेली भावदशा, इथून आजारांची सुरुवात होते.
ओके. आणि औषधीनंतर, बाकी गोष्टीनंतर आपण जर याच ठिकाणी काम केलं, मनावरच काम केलं, समाज मनाच्या आणि हां. माणसाच्या मनातलं, तर आपण आजाराला मुळापासून होण्यापासून वाचू शकतो. तर ओके. आपला तोच प्रयत्न चालू आहे समाजामध्ये, की आजार होऊच नका देऊ. करेक्ट. झाल्यानंतर आपण बरे करतो हा भाग वेगळा. हां. तो पार्ट मनाला समोर ठेवून आपण सध्या ओह! करतो. म्हणजे सरांनी इतका सुंदर मुद्दा मांडलाय, की व्यक्ती आजारी पडतो, पण तो आजारी पडलाच नाही पाहिजे यासाठी काय? सो अर्थात याविषयी काय करायचंय, काय नाही करायचं हे आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये सर सांगणार आहेत. ओके, सो आता कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघत राहा. सर आता आपण सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न माझा हाच आहे, की जी तुम्ही हीलिंग टेक्निक म्हणा किंवा एक पद्धत शोधून काढली आहे, त्याचं नाव तुम्ही निब्बाण असं सांगितलं. सो एक्झॅक्टली ही पद्धत काय आहे आणि हा निब्बाण हा जो शब्द आहे तो का आला किंवा ते नाव का ठेवावं असं वाटलं? निश्चितपणे. निब्बाणा शब्दाचा शब्दशः अर्थ आहे निर्वाण, परमानंद. हा शब्द पाली भाषेतनं आलेला आहे. बुद्ध या शब्दाचा वारंवार उपयोग करायचे, निब्बाणम. ओके. पण परम आनंदच का? तर गणेश सर, आपण जर सूक्ष्मपणे विचार केला सर्वांनी, मी तुम्हाला विचारलं तुम्ही हे काम का करताय, हं. किंवा प्रत्येकाने जर डीप डीप जाऊन पाहिलं, कोणी शिक्षक असेल, कोणी डॉक्टर असेल किंवा अजून कोणी काय असेल, तर उत्तर काय मिळतं? आनंदासाठी. करेक्ट. कोणी असं म्हणत नाही की सर मी दुःखासाठी काम करतो. हां. अल्टिमेटली पैसा कमवणार किंवा आरोग्य कमवणार किंवा काही करणार, हं. पण तो आनंद मिळतोय का आपल्याला? तो मिळत नाही. हं. आपण तो आनंद मिळण्यासाठी अजून काहीतरी प्रयत्न करतोय, अजून काहीतरी प्रयत्न करतोय, आणि तो मिळता मिळता कधी आयुष्य संपून जातंय माणसाच्या लक्षात पण येत नाही. हां. आणि जेव्हा लक्षात येतं तोपर्यंत आयुष्य संपलेलं असतं, जसं मी आता बोललो. करेक्ट. देवाच्या कृपेने मला, मी असं मानतो की एखादा व्यक्ती जो जगतो, जे कार्य करतो, त्याचं भाग्य हं. मागच्या जन्माच्या कर्मानुसार, या जन्मातली कर्म याप्रमाणे त्याला रिझल्ट मिळत असतात. जीवनाच्या एका वळणावर सर्व काही चांगलं असताना मला एक वैराग्याची अवस्था आली आणि मी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. ओह! इट्स अ बिग स्टोरी. ती मोठी स्टोरी, कधी वेळ मिळाला तर आपण ती बोलूया. मला परम आनंद शोधायचा होता हं. आणि प्रवास अज्ञात होता. आत्तापर्यंत ऐकलं होतं की संत लोक असतात, त्यांना एक अवस्था असते, ते साक्षीभावाने बघतात. माझा बालपणापासून आध्यात्मिक प्रवास सुरू होता, पण मी तो धाडसी निर्णय घेतला आणि त्या निर्णया घेतल्यानंतर जो अनुभव, जी काही प्रचिती मला आली, त्यातून या निब्बाणाची स्थापना झाली. ओके. मी बेसिकली डॉक्टर आहे, तर माझा स्वार्थ असेल की माझे पेशंट बरे करणे. हं. म्हणजे अध्यात्माला मी प्रॅक्टिकली आयुर्वेदासोबत जोडून आज ओके. आपण असाध्य आजार बरे करण्यासाठी परम आनंद, ज्यासाठी प्रत्येकजण झटत असतो, आणि असं यश जे तुम्ही कधी कल्पना केली नसेल, ओके. यश, आनंद आणि आरोग्य घेऊन आपण निब्बाणाचं काम करतोय. आणि जगातल्या शेवटच्या माणसापर्यंत जाण्यासाठी आपण एक संकल्प केलेला आहे. ओके. मग ही निब्बाणा जीवन पद्धती काय नेमकी? गणेश सर, आपण जन्माला येतो, आपली पाटी कोरी असते. हां. असं म्हणतात की मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा आणि जेव्हा मरतो त्याच्या काही क्षणपूर्वी तो खूप आनंदी असतो. ओके. गरुड पुराणामध्ये किंवा जाणकारांनी लिहून ठेवलेलं आहे. पण मध्ये आपण काय करतो? अजून असं एक म्हणतात की जाताना आणि जन्माला येतो त्यावेळेस आपल्या कपड्याला खिसे नसतात. हां. मध्ये आपण खिसे भरण्याचं काम करतो. ओह! आपण जर डीप पाहिलं तर आपल्याला एक, आपला समाज, आईवडील, शाळा किंवा अजून इतर गोष्टी जगण्याची एक पद्धत देतात. ओके. तुमचं नाव गणेश, माझं नाव निलेश. आपल्या वडिलांना वाटलं, त्या मोमेंटला जे वाटलं ते नाव ठेवून दिलं आपलं. हां. आपलं एक शिक्षण दिलं, सांगितलं की हे शिक, तुझी शाळा, त्यातून डिग्री प्राप्त कर, हं. त्यातून ती नोकरी कर, व्यवसाय कर. आपण करत चाललो आहे. ती एक जगण्याची पद्धत आहे. आणि ती जगण्याची पद्धत जेव्हा मी डॉक्टर रूपाने बघत गेलो, जसं ओके. मला तुम्ही विचारलं की सर हं. मनापर्यंत का पोहोचलात, तर ही सर्व आजाराची जेव्हा मी कारणं बघत गेलो की व्यक्ती आजारी का पडतो, हं.
व्यक्ती सर्व काही असताना दुःखी का आहे? का काही रामाला वनवासात पाठवते? का जवळचेच लोक आपल्याला त्रास देत आहेत? का एखाद्या माणसाला खूप यश मिळतं, एखाद्या माणसाला यश मिळतच नाही? हं. ज्योतिष, वास्तू या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर कळलं की आपली जगण्याची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीमध्ये याची कारणं लपलेली आहेत. ओके. मग मी जेव्हा आता सांगितलं की जेव्हा मी संन्यास घेतला, तर पुढे काय होईल मला माहीत नाही. हं. त्या संन्यासादरम्यान जे मला अनुभव आले, आज समजा की माझी पाटी वयाच्या 35च्या आसपास मी हा संन्यास घेतला. हं. तर माझी पाटी जी भरलेली होती, हं. ती पाटी कोरी झाली. ओके. म्हणजे कोडला मी डिकोड केलं ओके. कम्प्युटरच्या भाषेमध्ये. हं, हं. शुद्ध केलं आणि एक सुंदर अशी अवस्था आली, ज्यात मला त्या परम आनंदाची, आरोग्याची, यशाची झलक दिसली. मग ती जीवनाची पद्धत यापूर्वी मी काही प्रमाणात वापरली होती. ओके. ती पद्धत आपण जर लोकांना देऊ शकलो, ओ. म्हणून निब्बाणाचं वाक्य युनिक वे ऑफ लिव्हिंग, ओके. ही एक जगण्याची अशी एक वेगळी पद्धत आहे. या पद्धतीने जर एखादा व्यक्ती जगला, समजून घेतला, जगला, तो आजारी पडणार नाही. पहिली ओके. गोष्ट. खूप सायंटिस्ट, खूप लोक आज काम आहे ते आजार बरे करण्यासाठी. हं. माझं म्हणणं आजारीच पडू नका. करेक्ट. या पद्धतीने जगायचं असेल तर प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक ठिकाणी ही पद्धत रुजवता येईल का, हा आपला ओ. प्रयत्न आहे. क्या बात! आणि झालेला आजार, हं. त्याला कोणती पॅथी किती असाध्य म्हटली, हं. त्याला बरं करतो आपण आजच्या डेटला, त्याला बरं ओके. करता येईल का? ओ. माझा अनुभव आहे गणेश सर, की ही गोष्ट फायद्याची आहे. हां. आपल्या आपल्या चॅनलचं नाव आहे गोष्ट फायद्याची. तर प्रेक्षकांच्या फायद्याची कोणती गोष्ट आहे, की त्यांनी समजा ही पद्धत अवलंबली, हं. त्यांचे सर्व आजार बरे होऊ शकतात. वाह! कंडिशन मला रुग्णाने साथ देणं. ओके. तर हं. रुग्ण हा मशीन नाही आहे, की मी करेक्ट. गेलो नट पॅक केला. हं. रुग्णामध्ये एक मन आहे, स्वभाव आहे, विचार आहेत. ही पद्धत एखाद्या माणसाने फॉलो केली, त्याला तो आनंद मिळेल, जो आपल्या संतांना, परमसंतांना मिळाला ओ. आणि ते यश मिळेल. आता प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगवेगळी आहे. हं. एखाद्या आईला आपले बाळ मोठे करणं असेल, एखाद्या उद्योगपतीला 5000 CR कमवायचे असतील. तुम्ही फक्त कागदावर लिहा, की सर मला 100 कोटी पाहिजे. निब्बाणाचा यशाचा मार्ग तुम्हाला आम्ही शिकवू. येस यू कॅन. ओ. तुम्ही लिहा सर, की मला आनंद पाहिजे. तुम्हाला या मार्गाने तो आनंद मिळेल. क्या बात! आणि तुम्ही म्हणा सर माझा असाध्य आजार बरा करून द्या, तुम्हाला या मार्गाने मिळेल. तर हा स्वतःच्या अनुभवातून आलेली स्वानुभूत अशी जगण्याची पद्धत आहे आणि ते म्हणजे निब्बाण. वाह! म्हणजे आता एवढ्यात मला खूप प्रश्न सुचलेत. पण एक आपण घेऊयात, की जसं तुम्ही मगाशी लाईफस्टाईल चेंज करता, या पद्धतीमध्ये तुम्ही लाईफस्टाईल चेंज करता जेणेकरून आजार होणारच नाही. हो हो. सो आत्ता जी लाईफस्टाईल चालू आहे, हं. त्या लाईफस्टाईलमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, जेणेकरून लोकांना हे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, असं तुम्हाला वाटतं? खूप मस्त प्रश्न आपण विचारला. तर काय प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहेत. म्हणजे आपण जर बालपणापासून पाहिलं, हं. तर पहिली गोष्ट आपण सर्व धावतोय सर. हं. का धावतोय कुणालाच माहीत नाही. याला एका चित्रपटसृष्टीमध्ये विदेशामध्ये एका दिग्दर्शकाने एक सुंदर पिक्चर काढला, रॅट रेस नावाचा. ओके. रॅट रेस, उंदरांची शर्यत. मला सांगा उंदरांच्या शर्यतीमध्ये नंबर 1 कोण येईल? उंदीरच येईल सर. हो. उंदीर कधी वाघ होऊ शकत नाही. करेक्ट. आपण सर्व या रॅट रेसमध्ये सामील झालो आहे. रॅट रेस म्हणा किंवा मॅट रेस म्हणा. म्हणजे मी कोण आहे? मी का जन्माला आलो? मला एक्झॅक्ट पाहिजे काय आहे? मी कशासाठी काम करतोय? हे आपण विसरून गेलो. ओके. बेसिक तुम्हाला सांगतोय मी याच्यामध्ये. हं. आणि पळा कोण पुढे पडतं ही शर्यत लागली. मग आपला कुत्रा झालाय, मला माफ करा, कुत्रा झालाय आणि असं म्हणतात की कुत्रा हा लवकर मरतो आणि काही 10-15 वर्ष, हो. 20 वर्ष असेल मॅक्सिमम. पण कासव मात्र 200-300 वर्ष जगतं. हं. असं म्हणतात कासव मिनिटाला 2दा-3दा श्वास घेतं आणि कुत्रा इतका श्वास घेतो की नाकाने अपुरं पडतो आणि तोंडाने हाय 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 हाय. करेक्ट. आपल्यातला पण जो माणूस प्लॅनिंग न करता कोणतंही काम करताना प्लॅनिंग लागते हां. आणि प्लॅनिंग चालते टाईमसोबत.
आणि ज्याने टाईम मॅनेजमेंट केलं नाही आणि फक्त काम केलं, मनाच्या अधीन असला, त्याची हायाहायच होणार. बघा तुम्ही ओके. आपल्या आसपास कुणाला, आपल्या घरातला आसपासचा कोण व्यक्ती अकाली मरतो, हं. कुणाला सवय लागतात, त्यांनी केव्हा तरी हायहाय केलेली असते. मी जेव्हा हायहाय शब्द वापरतोय तेव्हा संबंध श्वासाशी लागतोय. मी आत्ताच बोललो की कासव मिनिटाला 2दा-3दा श्वास घेतो. किती लोक शांत बसतात सर? हं. शांत बसल्यानंतर मोबाईल आणि शांतता. मी म्हटलं ना की आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे? पैसा हा लोकांच्या जीवनाचं ध्येय आहे. पैसा खूप कमवावा. मी हं. बिईंग अ स्पिरिच्युअल पर्सन सांगतो की पैसा खूप आवश्यक आहे. पण पैसा आपलं ध्येय नसावं. ओके. मग पैसा एकदा ध्येय झालं, मग येन केन मार्गाने माणसं पैसे कमवतात आणि त्याच्यामुळे जो स्ट्रेस येतो, तो अजून भयंकर. हं. अजून अनेक कारणापैकी जे मी बोलतो माझ्या नेहमीच्या ठिकाणी की स्ट्रेस हा सर्व गोष्टींचं मूळ कारण झालेलं आहे. ओके. म्हणजे गणेश सर, माणसाच्या उत्पत्तीपासून असं म्हणतात की आपली उत्पत्ती 10,00,000 वर्षांपासून आहे. म्हणजे हं. 10,00,000 वर्षापूर्वी माणूस जन्माला आला. पण जेवढी प्रगती माणसाची या 100 वर्षात झाली, तेवढी आत्ता पण कधीच झाली नव्हती. ओह! आठवा तुम्ही करेक्ट. हे विमान करेक्ट. कधी आलं, हेलिकॉप्टर, कम्प्युटर्स कधी आले. प्रगती झाली माणसाची, पण त्या प्रगतीला कोप अप करण्याची आपली शरीर मनाची तयारी नाही. हं. म्हणून या शतकाला ताणतणावाचं शतक म्हणतात. ओके. आजचा माणूस जितका जास्त ताणतणावात आहे, एवढा कधीच नव्हता. ताणाची जेव्हा मी व्याख्या करतो, तर ताण साध्या भाषेमध्ये प्रेक्षकांना समजावून सांगेल की रिॲलिटी आणि एक्सपेक्टेशनमधला जो गॅप असतो, तो म्हणजे ताण. ओह! एक गोष्ट मला निमित्तानं सांगावीशी वाटेल. आमच्या निब्बाना पाथ ऑफ लाईफच्या सेशनमध्ये हं. भरपूर गोष्टी येतात. एक राजा असतो, त्याच्याकडे एक न्हावी येतो रोज, हं. त्याची कटिंग दाढी करण्यासाठी, आणि तो रोज मस्त गाणं गातो, मस्त मौला असतो. तर राजा एक दिवशी आपल्या सेनापतीला म्हणतो की मी इतक्या मोठ्या राज्याचा राजा, पण मी आनंदी नाही. आणि हा मात्र माझ्यापेक्षा पदाने छोटा, हं. कमाई पण छोटी, हा मात्र नेहमी आनंदी असतो. त्याला मी गेले अनेक वर्ष बघतो हां. आनंदी आहे. असं का होत असेल सेनापती? हं. तेवढे राजा याला मी दुःखी करू का? राजा म्हटलं, तो काही दुःखी होऊच शकत नाही, त्याला पाहिलंय मी. हं. मी एक प्रयोग करतो म्हटलं. हां. तर त्याची छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीमध्ये सेनापतीने एक थैली ठेवून दिली. हा घरी गेला न्हावी, त्याने बघितलं आणि त्या काळातले जे नाणे असतील, हां. जे काही सोनं चांद्याचे किंवा तांब्याचे, त्यांनी मोजले. 1, 2, 3 करता करता ते भरले 99. ओके. 99. हं. त्यांनी पुन्हा मोजले. हं. कारण 99 काय दाखवतात सर? अ, एक ₹1 कमी एक आहे. एक नाण्याचं कमतरता दाखवतात. त्यांनी पुन्हा मोजले. ते भरले 99च. ओके. त्याच्या मनात पुढचा प्रश्न आला, की यात जर एक नाणं पडलं, तर 100 पूर्ण होऊन जातं. ओह! निर्विचार असलेला, निर्विकार असलेला, मस्त मौला असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात एक थॉट सुरू झाला, हं. की एक अगर इसमें गिर गया, तो 100 पूरा हो जाएगा. त्याला रोज एक नाणं मिळायचं हं. राजाकडून. तो आपलं मस्त झोप, मस्त जेवण खावण करून एन्जॉय करायचा लाईफ. पण आता डोक्यात विचार स्टार्ट झाला. हं. त्याने एके दिवशी अर्धं जेवण केलं, अर्धा पैसे वाचवले, 99.90ला आलं. दुसऱ्या दिवशी अर्धं जेवण केलं, ओह! ₹1 पूर्ण झाला आणि 100 पूर्ण झालं. आता 100 झाल्यानंतर त्याने थांबायला पाहिजे. हं. लगेच मनाने आपलं काम सुरू केलं, की 100 केले, एक काम कर, थोडं अजून काटकसर कर, 105 होऊन जातं. ओह! 105 झाल्यानं थांबायला पाहिजे, नाही 110 पर्यंत तो पोहोचला. हं. ती माणसाच्या मनाची फितरत आहे, सवय आहे. मन नेहमी अभावात जगतं. करता करता गाणं विसरला, काम फक्त काम म्हणून करायला लागला. हं. हे काम कधी संपतं, कधी रुपया मिळतो, कधी 105 110 ओह! करतो. राजाला दिसलं. राजा म्हटलं, झाले का ₹100 पूर्ण? तो म्हटलं, मालक तुम्हाला कसं माहिती? अरे तो गेम आम्हीच खेळला तुझ्याशी. ओह! तो म्हटलं, कशाला गरीबाशी गेम खेळला? काय 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 झालं रे म्हणे गेम? काही म्हणे साहेब, मी रोज ₹1 कमवायचो, मस्त आनंदी होतो.
कसली चिंता नाही. माझ्याकडे पेटी पण नव्हती. हां. या निमित्ताने पेटी विकत घेतली मी, पैसे सुरक्षित ठेवायला. ठेवण्यासाठी. आणि माझ्या डोक्यात आलं की 100 कधी पूर्ण होतील. बरं 100 झाल्यानंतर शांत बसलो पाहिजे मी. 105, 100 आणि ते करता करता कधी मी त्या विचारात गेलो, मला कधी स्ट्रेस यायला लागला मला समजलं नाही. गणेश सर, आज आपण भरपूर बोलणार आहोत. मला तुम्ही एक वेळ दिलेला आहे. पण मी अध्यात्मात नेहमी असं म्हणतो की एक क्षण लागतो बदलण्यासाठी. एवढी कथासुद्धा आपण जर शांतपणे समजून घेतली, ह्या 99च्या गेममध्ये प्रत्येक जण फसलेला आहे, करेक्ट. कळत न कळत. बरं हे कोण करतंय? हे कोण कलाकार आहे? ते मन. मला सांगा, मन कधी संतुष्ट झालेलं आहे? नाहीच. म्हणून मी नेहमी म्हणतो, मन को समझाओ नहीं, मन को समझाओ नहीं, मन को दबाव नहीं, मन को समझ जाओ. ओ. पगला आहे सर्व. बहिणाबाई चौधरी मराठी साहित्यामध्ये खूप सुंदर लिहून गेल्या. किती हाकायला हाकायला फिरी येतं पिकावर, मन उभ्या पिका तल ढोर, मन उभ्या पिका तल ढोर, किती हाकायला हाकायला फिरी येतं पिकावर. कोडकं आहे सर ते, किती पण मारा तुम्ही त्याला. मन इशारी इशारी याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याला उतार म्हणतात. तर जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात ना, ते माझ्यापुढे सिम्पटम्स सांगतात, आजार सांगतात, पण मला त्यांचं बरंच काही दिसून जातं जेव्हा ते माझ्यासमोर बसलेले असतात. ओके. योगी जीवन, संन्यास जीवन हे शब्द जेव्हा मी वापरतोय, मला माझी इच्छा नाही की प्रत्येक माणसाने संन्यास घ्यावा. मी तर सांगेल शहाण्या माणसाने संन्यास घेऊ नये आजच्या काळात. ओके. कारण लोक तुम्हाला जगू देत नाही. बर. मी आणि मॅडमनी संन्यास घेतल्यानंतर काय काय सहन केलं, घरापासून गावापर्यंत. ओ. केव्हा का वाटलं की हा निर्णय चुकला का आपला. ते म्हणतात ना, एक गाणे बघा हिंदीमध्ये, हम ना समझे थे बात इतनी सी, खाब शीशे के दुनिया पत्थर की. आपण खूप साधे असतो. मी खूप वेगळ्या अँगेलने संन्यास घेतला, पण मला नंतर कळालं की पैशालाच महत्व आहे या जगामध्ये, तुलना. पण एक काळ होता भारतामध्ये, मी नेहमी सांगतो की एखाद्या माणसांचा संन्यास घेतला, मी संन्यासाबद्दल का बोलतोय की 99ची स्टोरी सर तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत आपण खरे योगी आणि संन्यासी होत नाही. ठीक आहे, एक एक बी खपलं, त्यातनं झाड आलं. प्रत्येकाला संन्यास घ्यायची गरज नाही. आज तुमच्या माध्यमातून मी काय सांगेल सर, बरं बाय हा माझा अनुभव आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला आवडणार नाही, नाही आवडला त्याने सोडून द्यावं. पण माझ्या अनुभवातनं अनेक वर्षापासून सर असाध्य आजार लोकांचे बरे होत आहेत, वाल्मिकी होत आहेत, खूप लोकांना यश भेटतंय, खूप लोकांच्या आत्महत्या मी टाळू शकलो. त्या लोकांसाठी मी बोलतोय की प्रत्येकाची व्यक्तिगत यात्रा असते. आता मी जेव्हा संन्यासाबद्दल बोलतोय, ती पूर्वीच्या काळी एक मी जे ऐकून आहे, वाचून आहे की पूर्वी एखाद्या माणसाने संन्यास घेतला तर त्याची हत्तीवरून मिरवणूक काढायची. पण आता त्याची हत्ती तर लांब राहिला, त्याला त्याला हिटाळणी मिळते. काळ पण बदलला सर, पण सदा सर्व काळ मनुष्य, प्राणी, मन, आत्मा या गोष्टी कायम आहेत. काय शिकवलं आपल्या संतांनी? मी नेहमीच एक विषय सांगतो माझ्या साधकांना गप्पा मारताना की संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज ज्याही काळात कुठे असतील, त्यांच्या काळात अनेक श्रीमंत लोक असतील, खूप मोठ्या माढ्या असतील त्यांच्या त्या भागामध्ये, प्रतिष्ठित असतील ते, पण आज नाव कुणाचं निघतंय सर? काय होतं संत तुकारामकडे? तर भौतिक अँगलने होतं ते वाटून दिलं सर्व, वाटून दिलं सर्व. सावकार होते, वाटून दिलं. पण नंतर जे होतं ना, ते अलौकिक होतं. करेक्ट. अलौकिक या लोकातलं नाही. मनुष्य विसरलाय सर, आणि जेव्हा कळतं तोपर्यंत वेळ गेली असते. या निमित्ताने जर कुणाला कळालं सर, 7.5 रुपये किंमत आहे आपली तशा अर्थाने. 7.5? हां, 7.5 रुपये. तुम्हाला कसं काय, जेव्हा एखाद्या माणसाला जाळतात ना, त्या राखेतनं जे फॉस्फरस निघतं त्याची किंमत 7.5 रुपये. ओके. एखाद 2 रुपये मागे पुढे होईल. जिवंत असतो. गणेश निलेश म्हणतात, आत्ता जर आपला जीव गेला मोमेंटला तर बॉडी खाली घ्या असं लोक म्हणतात. आणि 6x2ची जागा लागेल सर आपल्याला.
उद्या 12 पर्यंत आपली राख होऊन जाईल. जवळचे लोक रडतील 2-3 दिवस ते पण. बरं खरं. त्यांनी जास्त दिवस रडावं अशी पण आपली इच्छा नाही. नाही. हां. मुलाने पत्नीने आपल्यासोबत यावं पण इच्छा नाही. एवढं जर क्षणभंगूर असेल तर कशाला लोकांना फसवायचं सर? करेक्ट. का खोटं बोलायचं? कसलं टेन्शन घ्यायचं? तर मी सांगत होतो की स्ट्रेस हे ये सदी का सबसे बडा रिझन आहे. त्याच्याबद्दल एक कथा सांगतो हं. आणि आपल्या पुढच्या हां. टॉपिककडे आपण जाऊ. सत्य घटना घडलेलं सांगतो. कारण स्ट्रेस मॅनेजमेंटचे खूप वर्कशॉप होतात सर. ओके. हां. खूप डॉक्टर्स आहेत, खूप हो. काउन्सिलर आहेत. आणि मी नेहमी असं म्हणतो की 100 सुनार की एक लोहार की. तुमच्या निमित्ताने ती कथा बाहेर येते. ठरवून तर आपण काही बोलत नाही. हां. संत एकनाथांची कथा आहे. जर आपल्या प्रेक्षकांनी शांतपणे ऐकली, फक्त स्ट्रेसच नाही, तुम्ही जे मला विचारलं की काय कारणं आहे सर लोक हां. आजारी पडण्याची आणि ही कथा जर आत्मसात केली आणि आचरणात आणली, कदाचित सर्व लोकांचे सर्व प्रश्न सुटतील. ओके. कदाचित. मी माफी मागून बोलतो. कथा अशी आहे की संत एकनाथांकडे एक व्यक्ती गेला आणि म्हटलं, "महाराज, तुम्ही एवढे संत लोक तुमचं चेहऱ्यावर जे तेज असतं, हं. हसरा चेहरा, तुम्ही असे कसे असतात? हं. प्रसन्न चेहरा." तुम्ही बघा संत लोकांचे चेहरे हो. ज्यांना काही मिळालेलं असतं. आम्ही मात्र डोक्यात पापी विचार, टेन्शन, भांडणं. महाराज म्हटले, "ते सोड. मला असं वाटतंय की तू 7 दिवसात मरणार. तुझं कपाळ बघून वाटतंय." ओके. महाराज सिद्धप्राप्त होते. त्याला वाटलं महाराज जे बोलतात खरं बोलताय. हं. तो तसाच घरी पळाला. आता बायकोशी भांडला होता. तिला नीट बोलून घेतलं. मुलांची वाटणी करून दिली. डायबिटीसमुळे गोड खात नव्हता, गोड खायला लागला. ओके. शेजाऱ्याशी दोस्ती करून घेतली. शेजाऱ्याशी वाद होत असतात. हं. आणि देवाचं नामस्मरण करून छानपैकी जगायला लागला. 6 दिवस पूर्ण झाले. हं. आता उद्या मरणार. आला महाराजांकडे. महाराज नमस्कार. मला ओळखलं का? महाराज म्हटलं, "हां, तू तोच. कसं येणं केलं?" आता उद्या मरायचं आहे, तर महाराजांना भेटून जाऊ. हं. म्हणजे कसे गेले तुझे 6 दिवस? खूप छान गेले. टेन्शन बिलकुल नव्हतं. पापी विचार लांब लांबपर्यंत नव्हते. कशामुळे रे म्हणे? तर मला मरायचं आहे 7व्या दिवशी. ओह! आता महाराज काय म्हटले ते आपल्यासाठी महत्त्वाचं. हं. महाराज म्हटले, "तुम्हाला काय विचारलं होतं? की तुम्ही संत लोक एवढे आनंदी का असतात?" हं. आता माझं उत्तर आहे, आम्ही संत लोक, आम्ही योगी लोक, आमचा मृत्यू रोज आमच्या डोळ्याने बघत असतो. ओह! आपण भरकटलोय सर. एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे. करेक्ट आहे. हे भान आपण जर ध्यानात ठेवलं आणि समोर आपला मृत्यू पाहिला, तर मी डॉक्टर म्हणून काय पेशंटला फसू सर? करेक्ट. समोर माझा मृत्यू केव्हा ना केव्हा तरी येईल. आपण अमर व्हायला आलेलो नाही सर. करोना आला बघा. बरोबर आहे. हो. एक आपत्ती आली आणि अचानकपणे काही लोक घेऊन गेली. काय माहीत आपला नंबर कधी, कर्म, भाग्य, संयोगाने. संत एकनाथांचं हे वचन जर आपण डोळ्यासमोर ठेवलं, तुमचं याच मोमेंटला स्ट्रेस झिरो होऊन जाईल. ओह! करेक्ट आहे. आता मला जर उद्या मरायचं आहे, आमच्या कोर्समध्ये मी एक प्रयोग करून घेतो. हं. तेवढं सांगतो आणि आपण पुढे जाऊ, की कोर्समध्ये किंवा मला कधी आता आश्रमात लोक येतात, मी 200-300 लोकांच्या बॅचेस घेतो. मी सहज म्हणतो, आता किती वाजले? समजा वाजले 12, हं. दुपारचे 12 वाजले. हं. असं इमॅजिन करा. मी आता प्रेक्षकांना पण तुमच्या निमित्ताने सांगेन, तुम्ही ज्याही वेळेला हा पॉडकास्ट बघत आहात, हं. जेही वाजले असतील आणि तुम्हाला असा एक निरोप आला डॉक्टरांकडून किंवा असं काही, की तुम्हाला 1 तासाने मरायचं. ओके. काय करणार? हं. आता 12 वाजले समजा, आपल्या दोघांना 1 तासाने मरायचं हं. आणि ते माझ्यासोबत बसले एका हॉलमध्ये, हां. शहरापासून लांब त्यांच्या घर जवळने. ते म्हणतात, "सर काय करणार? जवळच्या माणसाला फोन लावू. हां. मुलीला, मुलाला, पत्नीला, पतीला. अजून काय करणार? जाऊ तर शकत नाही घरी." काही म्हणतात देवाचं नामस्मरण करू. काही म्हणतात भांडलो बायकोशी माफी मागून घेईल. हं. पैशाचं काय करणार? ते म्हणतात ह्या मोमेंटला डोक्यात विचार नाही पैशाचा. मरताना डोक्यात ज्या पैशासाठी आपण एवढं रान करेक्ट. करतो, तुम्ही जवळच्याच माणसाला फोन करणार. फक्त फोनच करू शकणार बाय दी वे. करेक्ट आहे. सांगणार की मला आता देवाज्ञा आलेली, मला हां. जायचंय.
सर, प्रत्येक गुरुचा एक पॅटर्न असतो. काही गुरु शांत असतात. एक गुरु होता, त्याच्याकडे गेलं, गुरुजेप नावाचा गुरु होता. हम्म. कोणी गेलं की तो काठी मारायचा. ओके. काही गुरु बोलत नाही, काही बोलतात. मी गुरु कोच म्हणून माझा हा प्रकार आहे की मी जास्त लांब जात नाही. तत्क्षण तिथल्या तिथं ओके. मृत्यूचं दर्शन घेतलं आणि भान ठेवलं. सर, तुमच्या हातून वाईट काम होणार नाही. तुम्ही चांगलं काम करणार. जो व्यक्ती चांगलं काम करतो, परमेश्वर त्याच्या माध्यमातून काम करतो. करेक्ट. आणि कुठला स्ट्रेस, सर, कुठे जायचं आहे. मी म्हणत नाही की पैसे कमवू नका. एखाद्या वेळेस माझ्या बोलण्यातनं काय बाहेर येईल, मग सर म्हणताय की घरी बसा. नाही, हा. योगी बनायचं आहे. भाव हाच ठेवायचा मनामध्ये. पण मला माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी आणि फॉर माय सोसायटी हम्म. मला काय करता येईल, कोणाला न फसवता, हम्म. कुठल्या अपेक्षा न करता, देवाचं नामस्मरण करत, हा म्हणजे अध्यात्म आहे, सर. आणि ओके. हे आपण करत नसल्यामुळे आजारांचं प्रमाण वाढतं. ओके. श्वास बिघडलाय प्रत्येकाचा. शांत बसतच नाही आपण. विशेषतः पुणे मुंबईत. मी एक तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो, स्टॅटिस्टिक्स. सध्या पूर्ण भारतामध्ये हम्म. साधारणपणे 50 ते 60 ते 70 लाख लोक हम्म. एकट्या हृदयविकाराने मरत आहेत. ओ. म्हणजे पहिल्या अटॅकमध्ये मरत आहेत. हे प्रमाण पूर्वी 30-40 होतं, आता वाढत ओके. चाललं. 5 माणसांमध्ये 3 माणसांना डायबिटीस आहे. ही जी लोक मरत आहेत पहिल्या अटॅकने, याच्यामध्ये भारतामध्ये 2 शहर नंबर 1ला आहेत, पुणे आणि मुंबई. ओ. म्हणजे आपण ज्या शहरात बर. बसलेलो आहे. का नंबर 1ला असतील, सर? ही 2 शहरं जास्त धावतायत प्रगती ओके. प्रगती हा. म्हणून. भारत पूर्ण जगात नंबर 1ला आहे हृदयविकारामध्ये, डायबिटीसमध्ये. ओ. आणि पूर्ण भारतामध्ये पुणे मुंबई नंबर 1ला आहे. बाप. लोकांकडे वेळ नाही, सर, ऐकण्यासाठी. आजकाल जे शॉर्ट्स चालत आहेत ना यूट्यूबचे, हा. ते त्याच्यामुळे फेमस झाले, सर. लोकांची लिस्निंग पण कमी झालेली. करेक्ट आहे. रिटेन्शन टाईम, लिस्निंग टाईम तुम्ही ज्याला म्हणतात. करेक्ट. पण शांतपणे लांब श्वास घेतला, थोडं समजून घेतलं तत्वज्ञान, सहज शक्य आहे. मी म्हणतो, सर, 500 नाही, 5,000 कोटी कमवा, पण शांत राहून कमवा. लांब श्वास घेऊन कमवा. हसता हसता कमवा. म्हणजे तुम्हाला रात्री झोपेची गोळी लागणार नाही. आजार कुठला होणार नाही. नसता कमवायचं कमवायचं आणि एक दिवस एका हॉस्पिटलमध्ये टाकून द्यायचं. सर, करेक्ट आहे. सध्या असं चालू आहे. सर, तुम्ही खूप सुंदर आता सगळं जे काही ते एक्सप्लेन केलंय. पण लोकांना उत्सुकता लागली की एक्झॅक्टली जो आपण विषय घेतलाय की सगळे आजार मनापासून सुरू होतात, तो अर्थात मला हे विचारायचं आहे की एक्झॅक्टली तुमच्याकडे येणारे जे पेशंट्स आहेत ते कुठल्या कुठल्या आजाराच्या कॅटेगरीतले आहेत, अर्थात ते बरे होत आहेत. So कुठले कुठले आजार आपण यात कव्हर करतो? निश्चितपणे. सर, डोक्यापासून जर आपण सुरुवात केली तर पहिला आजार आहे मायग्रेन. ओके. लोकांचं डोकं दुखतं आणि या आजारामध्ये जेव्हा पेशंट रिपोर्ट करतो, रिपोर्ट नील येतात. हम्म. म्हणजे MRI रील, CT स्कॅन नील, पण पेशंटचं डोकं मात्र दुखतं. ओके. जगभरात त्याचा इलाज नाही आहे. पण आपण सहजपणे गेल्या 27 वर्षामध्ये तुम्हाला 100 अभिप्राय मी दाखवू शकेल जिथे पेशंटचं ओ. मायग्रेन जात आहे, ओके. पेशंट बरा होतो. मानसिक आजाराचं प्रमाण, ज्याच्यामध्ये डिप्रेशन, सिझोफ्रेनिया मोठे आजार आणि OCD, ओके. याही आजारांना असाध्य असं सांगितलं जातं. आणि लोक अनेक वर्ष टॅबलेट्स खात राहतात प्रस्थापित सायन्सचे. ओके. त्यांच्या प्रमाण ते उत्तम आहे, उत्तम असेल. पण निब्बाणाच्या या जीवन पद्धतीने आपण डिप्रेशन, सिझोफ्रेनिया आणि OCD कायमचा बरा करतोय. ओ. कमीत कमी डिप्रेशनचे तुम्हाला एक 25-20 अशात हम्म. कॅम्प जसे होत आहेत. सिझोफ्रेनियाचे 12-13, OCDचे अनेक पेशंट, म्हणजे शेकडो पेशंट आपल्याकडे नील झाल्याचे रिपोर्ट्स आहेत. आपले समोर पेशंट आहेत. ओके. मी जेव्हा म्हणतोय या आजारांची नावं घेतोय, हम्म. जाणीवपूर्वक बाकी आजार खूप मोठे आहेत. तर या आजारामध्ये असाध्य लेबल लावल्याने पेशंट माझा आजार कायमचा बरा होणार नाही हा. असं मनाशी घेऊन बसतो आणि एक नरक यातना भोगत असतो. हा. त्याला एक मुक्तीचा मार्ग या निमित्ताने मिळतो. हृदयविकारामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास टाळणे, ओके. जे आता बोललो तुम्हाला मी हा. की जगामध्ये भारत नंबर 1ला आहे करेक्ट. हृदयविकारामध्ये, डायबिटीसमध्ये. तर हृदयविकार आपण रिव्हर्स करून देतो. बर. म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जेव्हा अडथळे निर्माण होतात, ब्लॉकेजेस,
तर प्रस्थापित काही सायन्सप्रमाणे अँजिओप्लास्टी किंवा बायपाससारख्या काही सर्जरीज केल्या जातात. ओके. मला वाटतं सर्जरी हा पर्याय शेवटी असावा, हां. जेव्हा काही होत नाही त्यावेळेस. औषधांनी आणि नॅचरल मार्गाने आपण 6 महिन्यापासून वर्षभरामध्ये विथ अँजिओग्राफी पेशंटचे ब्लॉकेजेस कमी करून देतो. ओह! बरं, ब्लॉकेजेस कमी होणं एक वेळ महत्त्वाचं नाही आहे, ते ब्लॉकेजेस पुन्हा न होऊ देणं महत्त्वाचं आहे. करेक्ट. हो. एक्झॅक्टली. कारण आपण गटार साफ केली पण पाणी येतं परत कुठून आहे? हां. करेक्ट. म्हणजे मूळ कारण. त्याच्याशिवाय अल्सरेटिव्ह कोलायटिस, ओके. याच्यामध्ये पेशंटला अल्सर होऊन वारंवार जुलाब होतात, कायमची ॲसिडिटी, कायमची पोटदुखी, बऱ्यापैकी डायग्नोस होत नाही. हां. नंतर आपण अजून डीप गेल्यानंतर किडनीचे आजार, ज्या ठिकाणी पेशंटची किडनी फिल्ट्रेशन प्रॉपर नव्हतं, किडनी फेलमध्ये पेशंट जातो. सोरासिस नावाचा एक आजार आहे, जो ओके. स्किनचा मोठा स्किन आजार डिसीज. मानला जातो, करेक्ट. तो कायमचा बरा करतो. वंध्यत्व, हं. अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी, हो. बऱ्याचदा काय होतं की 20 वर्ष होऊन गेले, 15 वर्ष झाले, IVF केले, नवीन नवीन टेक्निक्स पेशंट वापरतात, पण त्यांना बाळ काही होत नाही. हं. तर बाळ होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारची आयुर्वेदिक आध्यात्मिक पद्धत आपण शोधून काढलेली आहे. ओके. संधिवात, संधिवातामध्ये ऑपरेशन्स कायमचे होत आहे, गुडघ्यातले मणक्यातले गॅप कमी होतात आणि आता गॅप कधीच नीट होणार नाही. हं. बऱ्याचदा असा गैरसमज पसरला जातो की गुडघ्यातली जर वाटी किंवा मधली चकती घासल्या गेली हां. ती पुन्हा बनत नाही. हां. असं नाही आहे, ती पुन्हा बनते. संधिवात कायमचा बरा होतो, ओके. स्पॉन्डिलोसिस कायमचा बरा होतो. त्याशिवाय आमवात नावाचा एक आजार, जो मला जास्त जवळचा वाटतो, कारण पेशंट त्यात खूप जास्त वेदना सहन करतो. हं. संधिवातात गणेश एक जॉईंट दुखतो हं. वयामानाने याच्याप्रमाणे. आमवातामध्ये मल्टिपल जॉईंट दुखतात, सूज ओके. येते, पेशंटला पेन किलर घेऊन वेदना थांबत नाही, स्टिरॉइड्स घ्यावा लागतात ओह! आणि मरणासन्न वेदना पेशंटला होतात. हा आजार सहजपणे बाय रिपोर्ट आपण कायमचा बरा करतो. ओह! असंख्य आजार, डायबिटीस ते लठ्ठपणा आहे. लठ्ठपणाच्या बाबतीत मी नेहमी सांगतो की गमतीने की आमच्याकडे पेशंट लोक येतात वेगळ्या आजारासाठी. आश्रमातलं आत्ता परवाचं उदाहरण सांगतो की एक संगमनेरचा दादा आमच्याकडे आला वेगळ्या आजारासाठी आणि मी सक्ती करत नाही, हं. फ्रीडमचा माणूस आहे मी. हां, हां. की समजा माझ्यासमोर 50-70 लोक बसले, मी त्यांना म्हटलं की डाएट आपल्याकडे सर्व प्रकारचे आहेत, हं. कडक, मीडियम हे. पण माझा आग्रह असतो की तुम्ही कडक डाएट करा, लवकर बरे व्हा, किती दिवस आजार सांभाळणार. करेक्ट. त्या मुलाने तो कडक डाएट केला. त्यात 1-2 प्रकारचे ज्युसेस असतात आणि काही जेवण पण असतं. हं. त्याने 2 आठवड्यामध्ये 10 किलो वजन कमी करून दाखवलं. ओह! अशाच मला कौतुक वाटतं, आनंद वाटतो. बरं, वजन कमी होतं पण खूप ठिकाणी सेंटरला गेल्यानंतर वजन पुन्हा वाढतं. हां. म्हणजे रोज नवा अध्याय अध्यात्माचा, रोज नवीन आश्रम, रोज नवीन डॉक्टर, किती दिवस तुम्ही करणार. करेक्ट. या सर्व ट्रीटमेंट मी आता जे नावं घेतले, अपुनर्भव, पुन्हा होऊ देत नाही आपण, ओके. याच्या मुळाशी जातो. आमचे प्रचंड कष्ट आहेत, मला फॅमिली सपोर्ट लागतो पूर्णपणे, पेशंट पक्का लागतो. पण ही जी नावं मी आता घेतली हे आणि याशिवाय जेवढे जेवढे असाध्य आजार आहेत, हां. आता असाध्य हे आपण सर्व कायमचे प्रकार. हां. आता हे असाध्य लेबल लावलं कोणी? एक पॅथी आहे आपल्यामध्ये. हां. आपण जेव्हा एका डॉक्टरकडे जातो, त्या डॉक्टरने, मी नेहमी असं म्हणतो की त्या डॉक्टरने कसं बोलायला पाहिजे की माझ्या पॅथीप्रमाणे तुमचा जो मायग्रेन तो बरा होत नाही, हां. तुम्ही दुसरी पॅथी ट्राय करू शकता. करेक्ट. किती हां. सुंदर वाक्य आहे. बरोबर आहे. हे मी काहीच बोलत नाही, पण हा आजार कुठेच बरा होणार नाही हां. जर मी बरा केला नाही तर. या वाक्यामध्ये अहंकार येतोय. करेक्ट. बरं, जेव्हा आपण एखाद्या पेशंटला असं बोलतोय आणि तो आजार बाहेर बरा होतोय, हं. आपण कोणत्या नियमाने पेशंटच्या मनात हे निगेटिव्ह टाकतोय? करेक्ट. पेशंट निगेटिव्ह होऊन जातात. बरोबर तुम्हाला आहे. माहिती आहे, माझं मेन काम, माझं अर्धं काम काय आहे? मी जेव्हा पेशंटला चेक करतो येतात, पेशंटच्या मनामध्ये इतकी निगेटिव्हिटी असते गणेश सर, त्यांना मी सांगतो तुमचा आजार बरा होणार आहे, तर त्यांना विश्वासच वाटत नाही. ओके. कसं वाटेल? आता एक मुलगा 18 वर्षापासून सिझोफ्रेनियाचं औषध खातोय. हो. डॉक्टर प्रयत्न करतायत, नाही असं नाही, कोणीच डॉक्टर वाईट काम करत नाही, पण ते त्यांच्या पैसे लिमिटेशन्स आहेत. ते Correct. सांगायला पाहिजे की आमच्या औषधाने फक्त कंट्रोल होईल, हां. साईड इफेक्ट असे. आता मानसिक आजारात जेव्हा पेशंट औषध खातो, साईड इफेक्ट खूप जास्त आहेत. त्याला भूक खूप लागते, जडपणा येतो, तो अभ्यासापासून लांब जातो आणि झोपायला लागतो. एरवी त्याला झोप जास्त यायला लागली, जेवायला लागलं, तो आहे त्यापेक्षा लांब जातो. आजारामुळे तर प्रश्न असतोच. परिणामी एक व्यक्ती आजारी पडला की पूर्ण फॅमिली आजारी पडते. हां. आणि याच्या उलटं एक व्यक्ती हॅपी झाला तर पूर्ण फॅमिली हॅपी होते. आपलं ते काम चालू आहे. आता जेव्हा मी तुम्हाला असं म्हणतोय की डॉक्टरांनी काय केलं, माझी या निमित्ताने नम्र विनंती आहे, जमलं तर पहा.
पेशंटला फ्रीडम असू द्या दुसऱ्या पॅथीचं औषध घेण्यासाठी. तो जाईल, तो बघेल. पेशंटला कळतं कोण खरं बोलतोय, कोण खोटं बोलतोय. पण मी जेवढ्या आजारांची नावं घेतले सर, हे विथ प्रूफ आपल्याकडे आज जर बरे होत असतील, मग ते जे सांगतात ते काय? मला असं वाटतं आपला तो अधिकार नाही पेशंटच्या मनात निगेटिव्ह टाकण्याचा. पण तुमच्या निमित्ताने, परमतत्वाच्या कृपेने मी आज सांगू शकेल. अर्थात याला योग लागतात. आज ही मुलाखत जितके लोक ऐकतात, मी नेहमी म्हणतो की योगाशिवाय काहीच होत काहीच नाही. नाही. किंवा आपली करेक्ट दोघांची भेट घ्या सर. करेक्ट आपण 3-4 महिन्यापासून बोलतोय. हां. तुमची इच्छा होती, माझी इच्छा होती भेटण्याची, पण आज योग आला. करेक्ट. ज्याचा योग असेल, मी योग शब्द का वापरतोय? कारण पेशंटला काय वाटतं, मला आजार आहे. आता पॉडकास्ट झाल्यानंतर लोक मला फोन करतील किंवा मेसेज करतील. त्यांना डॉक्टर मला काहीतरी एखादं औषध देतील. औषध आणि आजार ठरलेलं आहे. पण त्यात त्यांचं पण चुकी नाही. बालपणापासून आपण तेच तेच बघतोय. बघत आलोय. डॉक्टरकडे जायचं, फाईल घेऊन जायचं, पांढऱ्या कागदावर काहीतरी लिहिलं जातं. कधी अक्षर समजतं किंवा समजत नाही. गमतीचा भाग म्हणून. आणि मेडिकलवाला आपलं एक औषध देतो. म्हणजे मेडिकल स्टोअर आपलं काय आहे? तीर्थक्षेत्र. तिथं आपली मुक्ती आहे. पण गेल्या 30 वर्षामध्ये दिसतंय की बीपी कायमचा बरा होत नाहीये, थायरॉइड बरा होत नाहीये, स्किनला मलम लावतोच आहे, कंट्रोल होत आहे, पण कंट्रोल इज नॉट क्युअर. मग हाच मी विचार डोक्याशी ठेवला आणि निब्बाणाच्या माध्यमातून आपल्या समाज मनामध्ये काही करता येईल का. पण यासाठी एक घटना घडली सर. म्हणजे दादाला, माझ्या भावाला धन्यवाद. भाऊ माझा, मी BMSला शिकत असताना, फर्स्ट इयरला असताना तो आजारी पडला कॅन्सर आजाराने. ओके. मी म्हटलं कुठली पण घटनेमागे घटना असते, ती शोधावी लागते. माझ्या फॅमिलीमध्ये हा आजार नवीन होता. आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी त्या हॉस्पिटलच्या रूममध्ये गप्पा मारतो दोघं भाऊ. मी पुण्याला शिकायला होतो, तो संभाजीनगरला होता. तिचे काही स्वप्न होती. स्वप्न असतात काही मुलांची. करेक्ट. दोघं भावांचे स्वप्न, दोघं भाऊ बोलतायत. आणि आदल्या दिवशी सकाळी लॅबमध्ये रिपोर्ट गेलेला आहे. डॉक्टर म्हणतात की एक तर कॅन्सर असेल किंवा ब्रॉडीज ॲब्सेस असेल. काही माहीत नाही कोणता आजार आहे. BMS फर्स्ट इयरला तेवढं कळत पण नाही. मी सकाळी खाली जातो आणि डॉक्टर मला सांगतात कि तुम्हारे भाई को कैंसर हुआ है, उसका पैर काटना पड़ेगा, पैर काटो मत काटो, वो 4-5 साल में मरने वाला है. 19-20 माझं वय असेल सर. मग ते जे डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिक संभाजीनगरचे, ते असेच आहेत ते बोलताना. डॉक्टरने असं बोलायला नको, पण ते माझं नशीब, मी सापडलो त्यांना. मला काय वाटलं असेल सर, अरे मी त्या भावाला जाऊन सांगू कसं वर, तू 5 वर्षात मरणार आहे म्हणून, आणि तुला कॅन्सर आजार झालेला आहे. अनेक घटना घडल्या. तू बोलला सर, आणि मी त्याच ठिकाणी मेलो. अरे एवढं असंही माणसाचं जीवन. मी म्हटलं क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर वाद हा बुद्धाने मांडला. क्षणभंगुरतेबद्दल बुद्धाच्या पण जीवनामध्ये आपण जी कथा वाचतो की ते प्रेत दिसलं आणि ते पाठीमागे फिरले, घटना असतात सर. माहीत नाही काय देवाला काय अपेक्षित होतं. मी तिथून शिकलो. मग भावाला खूप ठिकाणी जाऊन फिरलो, शिक्षण पूर्ण केलं. माझं शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. टाटापासून प्रत्येक ठिकाणी गेलो, डॉक्टरांची रूपं पाहिले, कसा बिझनेस केला जातो. मरणारा मरतो सर, मला माफ करा. उद्योग करणं वाईट नाही, बिझनेस वाईट नाही, रुपयाचे ₹1.25 करा. पण एखाद्या माणसाहून रुपया घेऊन त्याला रुपयाचं तुम्ही देत नाही, ते वाईट वाटतं. आणि त्याला निगेटिव्हिटी मिळते, याच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. म्हणून मी हे काम करतोय. नसतं एका संन्यासी माणसाला काय पडलेस. मी जेव्हा संन्यास घेतला आणि जेव्हा असं ती अनुभूती झाली, तेव्हा या जगात पुन्हा यायची माझी इच्छा नव्हती. अनुभूती काय असते सर? परम आनंदाची अवस्था असते. जग काय, आपण काही क्रिएट करतो या भौतिक जगामध्ये आणि एक दिवस सोडून जातो. ते आपण क्रिएट का करतो सर? मला तुम्ही म्हटलं, तुम्ही खूप मोठ्या फील्डमध्ये काम करता, यू आर क्रिएटिव्ह डायरेक्टर. तुम्ही काहीतरी क्रिएट करता सर. ते क्रिएट करायचं आणि वन डे ते सोडून जायचं. मग सोडायचंच आहे, तर करतो कशाला सर? बरं, करताना कुठे आनंद आहे? तुमची जवळचीच माणसं तुमचे शत्रू बनत असतात. आपण ज्या घरात राहतोय, त्या घरातच, ज्या समाजात राहतोय, आपण ज्या एरियात राहतोय, जे नातेवाईक आहे सर, मला माफ करा वाक्य बोलताना, मी खूप अभ्यासपूर्ण बोलतोय. आपली जवळचीच माणसं आपल्या दुःखाची कारणीभूत ठरतात. करेक्ट आहे सर.
म्हणून संत जास्त दिवस टिकत नाही या जगामध्ये. हम्म. असंही त्यांना याच्याबद्दल आकर्षण नसतं सर. नसतंच. आता मला विचारलं, डॉक्टर तुम्ही का परत आले त्या अवस्थेतनं? दादाचा आजार आठवला, अवस्था पाहिल्या, मेडिकल सायन्सच्या काय चालू आहे, पेशंट कसा परेशान होतोय, मी काय केलं पाहिजे मला समजलं, आयुर्वेद अध्यात्म जवळ घेतलं आणि आज सर तेच काम करतोय. ओके. माझ्याकडे येणारा व्यक्ती पेशंट नसतो, तो माझा साधक असतो, मित्र असतो. ओ. आम्ही त्याला पेशंट म्हणून बघत पण नाही. काही नियम कडक आहेत माझ्याकडे, कारण कडक नियम केल्याशिवाय मनाला आवर नाही, घालता येत करेक्ट नाही. आहे. पण हे जे आजारांचं वाढणारं प्रमाण आहे, कुठेतरी स्टँड घ्यायला पाहिजे. अर्थात पेशंट पण कारणीभूत आहे. मी नेहमी म्हणतो की आपण सर्व इन्शुरन्स करतो, कार इन्शुरन्स करतो, हम्म. लाईफ इन्शुरन्स करतो, पण आपल्या स्वभावाचा इन्शुरन्स कोण करेल? आपल्या विचारांचा कोण करेल? खाण्यापिण्याचा कोण करेल? एक वेळ लाईफ इन्शुरन्सने केला चालेल सर. म्हणून या निमित्ताने मी सांगेल की आध्यात्मिक इन्शुरन्स करतो का आपण? हम्म. काय असं आध्यात्मिक इन्शुरन्स जे आता सांगितलं मी तुम्हाला? हे सर्व आजार बरे करताना आम्ही सर्व तत्व वापरतो, मॉडर्न सायन्सचे पॅरामीटर्स वापरतो. ओके. ती औषध चालू असताना आमची औषध देतो. मी कोणत्याच पैशाला नाव ठेवत नाही सर. ओके. जो तो डॉक्टर आपल्यापर्यंत चांगलं काम करतोय, पण त्याच्या पुढे मला काही देता येईल का? वेगळं सायन्स देता येईल का? ते सायन्स आम्ही देतो. टप्प्याटप्प्याने पेशंटचे लक्षणं कमी होतात आणि त्याच डॉक्टरच्या सहाय्याने आम्ही मेडिसिन बंद करतो. आणि ओके. आज असे अनेक पेशंट आहेत सर, अनुभव खूप आहेत. की माझ्याकडे एक मायग्रेनची ताई येते, हम्म. शिक्षिका आहे, औरंगाबाद शहरात राहते, संभाजीनगरला राहते. तिचं आठवड्यातून एकदा डोकं दुखतं. तिथे एक मोठं हॉस्पिटल आहे. हम्म. तिला लोक ॲडमिट करतात. तिचे मिस्टर MIDCमध्ये असतात, ती येईपर्यंत ती ॲडमिट असते आणि तिचं डोकं सतत दुखतं. डॉक्टर म्हणतात तुझी लाखामध्ये एक केस. ओके. शिक्षिका ताई आहेत. मी त्या काळात संन्यास घेतला होता. घरी मी टेबल घेऊन फक्त अभ्यास करायचो. त्या आल्या मला शोधत शोधत, सर तुमच्या हाताला तो गुण आहे, मला बरं करा. माझी तुम्ही मैत्रीण बरी केली. मी तिच्यासाठी म्हणून प्रॅक्टिस थोडी सुरू केली, तिला औषध द्यायचं. ओके. 3-4 महिने गेले, बऱ्यापैकी बरं वाटलं. पण तिला म्हणून मी तो हॅपीनेसचा कोर्स घेतला जो मी शिकवतो. हम्म. तर तेव्हापासून त्या ताईचं आजपर्यंत डोकं दुखलं नाही. ओ. ती घटना असेल आजच्या 18 वर्षापूर्वीची. नंतर त्या ताईने आतासुद्धा ती खूप लोकांसाठी मार्गदर्शक ठरली. मी संभाजीनगर नसताना ते आज पण काम करत आहेत. असे एक नाही, जेव्हा अनेक लोक बरे होतात मायग्रेन आजारातनं, डोकेदुखीतनं, तेव्हा एक आत्मविश्वास येतो. हम्म. आणि सर ती लोक साक्षात देव मानतात. मी एक निमित्त आहे सर, तो करून घेतोय. एक कर्म असतं, ते कर्म करून आपल्याला जायचं असतं. पण ती स्त्री इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. ओ. ब्लॉकेजच्या बाबतीत मी नेहमी बोलतो, माझ्या आयुष्यामध्ये माझं भाग्य, पेशंट खूप येतात. माझ्या आयुष्यात आले DY पाटील, ओ. जे आपले शिक्षण तज्ज्ञ आहेत. हम्म. राज्यपाल होते त्रिपुरा बंगालचे. माझा साम TVला एक शो झाला, बायपासला करा बाय बाय. ओके. आजच्या 14-16 वर्षापूर्वी हं. 1 तास शो चालायचा. हं. त्यांनी पाहिलं, त्यांनी फोन केला. फोन लागत नाही, TV शो नंतर खूप फोन येतात. फोन लागला, ते म्हटले मी DY पाटील बोलतोय, मला हृदयाचा विकार आहे आणि आत्तापर्यंत माझी 7 वेळा एन्जिओप्लास्टी झालेली. ओ. मी 2दा-3दा ऐकले होते. म्हटलं 7 म्हणे मला भेटाल का? म्हटलं हो निश्चित, पुण्याला कधी असतं, महिन्यातनं एकदा. आमची भेट ठरली. 30 मिनटं त्यांनी, त्यांच्या सोबत EDC असतो, त्यांनी मला 30 मिनटं वेळ दिली. आमची मीटिंग 9 तास चालली. ओ. ते म्हणे असे माणसं आपल्या जवळ पाहिजे आणि माणसं ओळखतात ते, त्यांना ट्रीटमेंट दिली. तेव्हापासून आजपर्यंत दादांना पुन्हा ब्लॉक झाला नाही. दादा पण पक्के मात्र. इथे माझं श्रेय कमी. मी नेहमी म्हणतो की मी जेव्हा पेशंटला बरं करतो, परमतत्वाची मदत आणि पेशंट पक्का असतो सर. दादाने रिलिजियसली 5-6 वर्ष औषध खाल्लं, माझे पूर्ण पथ्य पाळले, सभावर मी काम त्यांच्या केलं, ऐकलं. म्हणजे ग्रेट लोक कसे असतात तो एक अनुभव घेतला सर मी. करेक्ट. मी त्यांना भेटतो तेव्हा त्यांचं वय 74-76, आता दादांचं वय 90च्या आसपास आहे. याही वयात ते नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात, ओ. अगदी लहान बाळासारखं. मी जेव्हा त्यांच्याकडे जातो, आमच्या गप्पा होता, आम्ही 8-8 तास बसतो वर्ली CPSला. दादा म्हणतात की तुम्ही आल्यानंतर ऊर्जा मिळते, नवीन शिकायला भेटतं. ओके. म्हणजे एक ग्रेट माणसाचा पण आपल्याला अनुभव येतो आणि जिद्दी आहेत ते, म्हणून तो आजार बरे करू शकले. दादा मला खूप जवळचे, ते म्हटले माझं नाव बोलत जा. तर दादांची स्वतःची काही कॉलेजेस आहेत MBBS. हम्म. दादा एक असं उदाहरण आहे की काय दादांना कमी आहे, पण प्रॉपर ट्रीटमेंट नाही मिळत किंवा असं सांगणारा भेटत नाही की मी बरं करून देतो. हे नशीब आहे.
कर्म आहे, आपण त्याचा गर्व करू नये. योग लागतात, पेशंट पक्का लागतो. वंध्यत्वामध्ये माझ्याकडे एक केस सांगतो सर, की औरंगाबादजवळ एक आमदार आहेत, त्यांचा एक पी ची पत्नी माझ्याकडे येते हं. आणि तिला दुसरी व्यक्ती घेऊन येते. ती म्हणते हिचा नवरा जो पी नवरा आहे तो नवीन लग्न करायचं म्हणतो कारण बाळ होत नाही म्हणून. ओ. मला काय वाटलं सहज, म्हटलं ताई होऊन जाईल. आणि मग तिचे मिस्टर आले, ते जो पी व्यक्ती होता. तर वंध्यत्वामध्ये 3 दिवस गॅप ठेवावा लागतो सेक्समध्ये, जर हं. तुम्हाला स्पर्म काउंट करायचा असेल तर. ओके. मी त्याला असं विचारलं, तू स्पर्म काउंट करणार का? तो उद्धटपणे बोलला, मी 3 दिवस गॅप ठेवणार नाही म्हणून, मला काही सांगू नका. पण मी त्या लेडीजकडे पाहिलं, औषध दिले आणि जनरली माझ्याकडे 6 महिने, वर्ष, दीड वर्ष लागतं. पण मोजून त्या बाईला 2.25 महिन्यानंतर बाळ झालं सर, आपल्या औषधाने. ओ. आज तो मुलगा 16 वर्षाचा आहे, भूषण त्याचं नाव. काय झालं? काय केलं मी? आज नंतर तो व्यक्ती आला, माझा पाय पडला, रडला, मला माफी मागितली. तर मी तुमच्याशी उद्धटपणे वागलो. म्हटलं असं का केलं? तो म्हणे, "सर काय झालं, की मी संभाजीनगरमधल्या प्रत्येक डॉक्टरकडे गेलो होतो. हं. ते म्हटले तुला कधी आयुष्यात बाळ होणार नाही." ओ. करता करता मी जे जेपर्यंत गेलो मुंबईच्या, ते म्हटले तुझी केस लाखात एक आहे. ओके. मी आशा सोडली होती आणि हा बघा माझ्या भावाचा मुलगा मी दत्तक घेतलेला आहे. तुमच्याकडे आलो, पाहिलं की फक्त मला औषधाच्या बॉटल्स दिसत आहेत, मशिनरी काहीच नाही. हा हां. डॉक्टर कसं मला मला बरं करेल? म्हणून मी उद्धटपणे वागलो. ओके. मी काय केलं तो भाग पुढचा सर. देवाने कशी मदत केली, त्या बाईची श्रद्धा. हे जेव्हा असं घडतं ना सर, आज तो व्यक्ती आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, दादा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. ती व्यक्ती ओके. जेव्हा यांना बरं करतोय सर, ही माझी टीम आहे, हे माझे मावळे आहेत. करेक्ट. काय होतं शिवाजी महाराजांकडे, हं. मावळे जमा होत गेले, एक टीम बनली. माझी सर कुणाशी स्पर्धा नाही आहे. मला कोणाच्या पुढे जायचं नाही की कोणाला वाईट म्हणायचं नाही. माझी स्वतःची स्पर्धा आहे. मला यांच्यात माझा भाऊ दिसतोय सर. ओ. एक कॅन्सरचा पेशंट, वय वर्ष 21, त्याला मरायचं नव्हतं सर. काय माझ्या आईवडिलांची अवस्था झाली असेल, ते आज सुद्धा माझ्या भावाच्या नावाने रडतात. हे सर ज्याच्या घरातला व्यक्ती जातो ना त्याला समजतं. हा जो बाजार मांडलाय ना आपण, आम्ही ते का मांडलाय, हम भूल गए, हम आए कहाँ से जाना किधर. हां. म्हणून मी म्हणतो सर, अध्यात्माची का गरज आहे? घरोघरी ज्ञानेश्वर जन्मावा, आमचा Correct. प्रयत्न आहे सर. निब्बाणाच्या माध्यमातून घराघरात जाऊन आम्ही अध्यात्म आणि ध्यान शिकवणार आहे. ओके. कुठलाच धर्म याच्यात नाही सर, हं. कुठला देव नाही आहे. आम्ही सर्व धर्मांना मानतो, देवाला मानतो. आमचा एकच धर्म आहे, भाऊ तू आनंदी होऊन जा, हां. तू सुखी हो, तुझं तुझं कर, तू कोणाच्या फंद्यात पडू नको, जिओ और जीने दो. करेक्ट. मग कसला बाजार, कसलं काय? हीच लोक सर 100-100 लोकांना घेऊन येतात. आज आमच्याकडे वेळ नाही तसा पाहिला तर. ओ. हा गर्वाचं वाक्य नाही सर, आनंदाचं वाक्य आहे. कदाचित रविदादाचा आशीर्वाद आहे, त्याला बरं करू शकलो नाही. आज अनेक पेशंट आणि खूप सर, जेव्हा आपण अंतःकरणापासून करतो ना, ते लोकांपर्यंत पोहोचतं. खोटं बोललेलं पण लोकांपर्यंत पोहोचतं. करेक्ट आहे. त्यामुळे मला माहीत नाही माझ्या हातून हे काम होणार होतं का, पण जेव्हा सर असाध्य आजार बरे होतात, असे सर हे असे खूप उदाहरणं माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला त्यासाठी वेगळे आपला पॉडकास्ट घ्यावा लागेल. ओके. पण सर जेव्हा आपण असं करतो, 20 वर्षानंतर बाळ होतं, एका राज्यपालाला आपल्यापासून ब्लॉकेजेस जातात, डोकंदुखी कमी होते, अनेक उदाहरणं आहे सर. हं. तेव्हा काहीतरी वेगळं करण्याचा, तेव्हा आपल्या आध्यात्मिक पॉवर ही माझी नाही सर, ती सदा सर्व काळ पुढे पण राहील. तिच्यात खूप दम आहे सर, फक्त साधना करणारा पाहिजे. करेक्ट. तप आहे सर, ते तपावं लागतं. मिळतं, थोडी परीक्षा पाहिल्या जाते, पण मिळतं सर. ओके. ओके. आणि सर मला यात आवर्जून सांगावंसं वाटेल, की सध्या जास्त माझ्या मनाला कोणत्या यातना होतात, तर मानसिक आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे हां. आणि त्या प्रमाणात त्याला ट्रीटमेंट मिळत नाही. म्हणजे माझ्याकडे सर एका घरातल्या 2 मुली येतात. त्यांची आई येते, आईला आंबवात असतो आणि जेव्हा आई मला बघते आश्रमात, ती म्हणते माझ्या मुली आजारी आहेत, त्यांना बरं करा. आजार काय, तर डिप्रेशन, सिझोफ्रेनिया. ओके. तुम्ही आज गुगल सर्च करा, इनक्युरेबल शब्द येईल त्या ठिकाणी. त्या मुली येतात, सोबत राहतात, मध्ये भरपूर स्टोरी आहे. आजच्या डेटला सर दोन्ही मुली डिप्रेशन, सिझोफ्रेनियापासून बऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे ओके. घरामध्ये आईला आंबवात असेल, कोणतेही घर असेल, नाव न घेता, आणि 2 मुली सर आजारी असतील, तर वडिलांनी काय करावं? हं. ज्या प्रकारे आपण बरं करतोय सर, आणि जेव्हा बरे होत आहेत, बरं ही गोष्ट आजची नाही आहे, तिला बरी होऊन झाले 3 वर्ष. ओके. आणि 3 वर्षामध्ये मेडिसिन्स नाही आहे दोघींना पण. ओ. मग त्यांचं पुढचं व्यक्तिमत्व विकास म्हणून ते आमच्यासोबत काम करतं. मला आत्ताच
एक नवीन अनुभव तुम्हाला शेअर करावा वाटतो, जो ताजा माझ्यासोबत आहे. आत्ता आम्ही पवना डॅमला एक कॅम्प घेतला. औरंगाबादला उन्हाळा असल्याने तो इथे पेशंटला बोलवलं. तर माझ्याकडे एक आंबवाताचे पेशंट आले. हं. माझ्या यूट्यूब चॅनलला जर लोकांनी सर्च केलं, त्यांना पाहिजे असेल, तर निब्बाणा नावाने आपलं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर ते बाईट आहेत. ओके. ती स्त्री स्वतः सांगते. बऱ्याचदा काय होतं, जसं लोक माझ्याकडे येतात, हं. मला वेळ नसतो ॲज अ गुरु, मी त्यांना भेटतो, इतकं डीप माहीत नसतं, पण ट्रीटमेंटचा माझा पॅटर्न मी डिसाईड करतो, डॉक्टर्स देतात. मी तेव्हा जेव्हा जाताना त्यांचा फीडबॅक घेतला, त्या ताई मला काय बोलल्या, की सर मला आंबवात झाला, नागपूरला राहतात, शिक्षिका ताई आहे, आणि जॉईंट दुखायला लागले. मी जेव्हा ऑर्थोपेडिकडे गेले, मला कळलं की हा आजार काही बरा होत नाही. गुगलला सर्च केलं आणि मी असं म्हटलं मनाशी, की मी इतक्या वेदना सहन करू शकत नाही, आणि सर आय एम गोइंग टू सुसाईड, आय एम गोइंग टू डू सुसाईड. म्हणजे मी आत्महत्या करणार होती. मी स्वतः अवाक झालो. आणि इथे आल्यानंतर आता मला पूर्ण आशा आली, कारण त्या माझ्यासोबत 21 दिवस थांबल्या. ते म्हणे मी माझ्या घरी असताना 4 पावलं चालू शकत नव्हती. ओके. इथे मी 2-2 किलोमीटर पळते आहे. ओ. माझं वजन त्यांचं जवळपास 3 ते 5 किलो वजन कमी झालं, वेदना कमी झाल्या. पण पेशंट पैसे देऊन खोटं का बोलेल सर? हं. मी का सांगतोय अनुभव? नावाला किंवा शहराला महत्त्व नाही सर. आज निब्बाणा नसतं, हा माझा पण मोठेपणा नाही आहे. आज एक व्यक्ती कदाचित या जगात नसते. आत्महत्या करू नये. आत्महत्या आजकाल खूप कॉमनली बोलतो आपण. करेक्ट. लढावं सर. या जगात देव आहे. बरोबर. ते हिंदीमध्ये म्हणतात ना, ढूंढने से खुदा भी मिलता है. हं. बस ढूंढने वाले की जरूरत सर. माझ्यापर्यंत जे लोक येतात, मी लोकांना हे पण बोलतो, की जेव्हा तुम्ही माझे पॉडकास्ट बघतात, तर तोपर्यंत लोक विश्वास हारलेले असतात. हं. पण ते म्हणतात सर तुमच्या बोलण्यात विश्वास वाटतो, तुमचा चेहरा आम्ही बघतो, तुमचे फीडबॅक बघतो. बरं सर, दुसरी गंमत आहे, खोटं बोलणारा इतका ठासून बोलत नाही सर. हं. तो आवर्त घेतो नेहमी. पण ही लोक आहेत जी मला खरं बोलायला आणि असं बोलायला भाग पाडतात. या जन्मात जेव्हा आंबवात बरा होतोय, डिप्रेशन बरं होतंय, मायग्रेन बरं होतंय सर, एक वेगळं काम करण्याचा आनंद या ठिकाणी आहे. पण मला हे विचारायचं आहे, की बाकीच्या पॅथी आहेत किंवा इतर डॉक्टर ज्या प्रकारे ट्रीटमेंट देऊन एखादा आजार बरं करता, तसं तुम्ही आता आयुर्वेदामध्ये काम करता. सो पंचकर्म किंवा इतर क्रिया करून हे आजार बरे केले जातात का? नाही, आपली जी ट्रीटमेंटची पद्धत आहे तीच मला या निमित्ताने सांगायला आवडेल. ही ट्रीटमेंट सर अशी पारंपरिक नाही आहे. हं. ही माझ्या अनुभवातून डेव्हलप केलेली किंवा गुरुने डेव्हलप केलेली ही पद्धत आहे. ओके. पद्धतच पूर्णपणे वेगळी आहे. याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारचे प्रोटोकॉल येतात. हं. पहिला प्रोटोकॉल आहे औषधींचा. म्हणजे आपण गेले 27 वर्षामध्ये मी माझ्या अनुभवातनं काही कॉम्बिनेशन डेव्हलप केलेले आहे. आयुर्वेद सर खूप मोठा समुद्र आहे. हं. आत्तापर्यंत जेवढा आपल्या पुढे आला तो काहीच आलेला नाही आहे. आपलं कर्म दारिद्र्य आहे. रामदेव बाबांनी आणला. अजून खूप आहे सर आयुर्वेद. हं. केलं की खूप मोठं आहे. त्यातली अशी काही औषध शोधली जे असाध्य आजारांना बरं करू शकेल. बेस्टमधले बेस्ट ओके. औषधं. आमचं सोनं, चांदी, हिरा, शिलाजीत, म्हणजे आयुर्वेद एक असं सायन्स आहे की ज्याच्यामध्ये हे बहुमूल्य औषधं वापरलेले आहेत. ओके. तर स्काय इज द लिमिट आहे. ते आपण शोधली, ते पेशंटला देतो. मी तिथं कॉम्प्रोमाइज करत नाही. ओके. एखादं औषध मी बनवत असेल ते बाहेरून लिहून देतो, आणि जेव्हा आपण औषध स्वतः बनवतो तेव्हा ते गुणवत्तावालं बनतं, चांगलं बनतं. हां. एक दुसरा प्रोटोकॉल असा आपल्याकडे, की पेशंटनी आश्रमात येऊन थांबायचं आहे. ओके. 7 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिना, त्याच्या आजाराप्रमाणे. त्याचा आजार, त्याची बॉडी कसा रिस्पॉन्स देते याप्रमाणे आमचे ओके. डॉक्टर्स आम्ही ठरवतो. आता आश्रमात काय यायचं आहे, मी रूम बांधल्या म्हणून नाही. मी आत्ताच बोललो, की त्याला कायिक, वाचिक, मानसिक, आत्मिक लेव्हलला त्याला बदलायचं. आपला एक नवीन माणूस घडवायचा आहे सर. हां. ज्या माणसाने चुकीच्या विचारामुळे, चुकीच्या आहारामुळे आपलं शरीरावर आजार वाढवून घेतले, ते सर्व बदलायचं आहे. काम सोपं नाही आहे. हां. मस्त आपल्या आश्रमात आल्यानंतर पहिले प्रोटोकॉल्स असतात व्यायामाचे. ओके. व्यायाम आपण जे करतो, फिरायला जाणं वगैरे, ते आपण सायंटिफिक करत नाही. हां. सायंटिफिकल त्याला योगा, प्राणायाम, चालणं, बोलणं, हसणं, सगळं त्याला शिकवलं जातं. ओके. नंतर डाएट एक तिथं पार्ट असतो. डाएट आपण जो घेतो त्याचा खूप मोठा रोल आपल्या आजारामध्ये आहे. कधी ओके. वेळ आला तर आपण डाएटवर वेगळा पॉडकास्ट हां. करूया. आपण जो डाएट खातोय तो डाएट फॉल्टी आहे. म्हणजे नॉट इन द केस ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट किंवा तळलेलं वगैरे, खूप अर्थाने. आम्ही ओके. डाएट मॉडिफाईड करतो, त्याला त्या ठिकाणी डाएट देतो. तो डाएट चविष्ट असतो, फक्त ज्यूस वगैरे हा प्रकार त्याच्यात हां. नाही आहे. त्याच्यानंतर निसर्गात जेव्हा तो आमच्यासोबत राहतो, हं. तर निसर्गाची एक वेगळी हिलिंग पॉवर आहे. ओके. आपल्या आश्रमात याल, साधा आहे,
छोटा आहे, नवीन आहे, पण सर तिथं खूप पॉवरफुल व्हायब्रेशन आहे. ओके. लोक सांगतात की आल्यानंतर आम्हाला काय काय जाणवतं. हिलिंगसाठी ती निसर्गाची पॉवर आहे करेक्ट. आणि आम्ही मनापासून केलं तर दिसतंय त्या ठिकाणी. हां. याशिवाय पंचकर्म तुम्ही जर वर्णन केलं, आम्ही मॉडिफाईड पंचकर्म केले. टिपिकल हे द्या ते द्या असं नाही. आजाराच्या अनुषंगाने मॉडिफाईड शब्द जे आम्ही वापरतोय, हं. प्रॅक्टिकल पंचकर्म आम्ही करून घेतो गरज असेल तर. हां. याशिवाय पेशंट रूममध्ये असताना विविध प्रकारचे मेडिटेशन, ओके. डायनॅमिक नावाचं एक मेडिटेशन करतो, ज्यामध्ये आम्ही हसतो, नाचतो, गातो, शिव्या देतो. तर ओह! शिव्या म्हणजे काय तर मेंटल कॅथार्सिस आहे. हं. 1 तास ते ध्यान चालतं सर. आपण सभ्य समाजामध्ये सहज शिवी देत नाही हां. आणि आपल्या मनात ते येत असतं. हं. अशा प्रकारचे जवळपास 112 प्रकारचे ध्यानधारणा आपण डेव्हलप केलेले आहे. ओह! बऱ्याच प्रोटोकॉल्स आहेत. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे, टाईम मॅनेजमेंट आहे, सजगता, श्वासावर लक्ष ठेवण्यापासून तर आमच्याकडे मोबाईल आम्ही आमच्या ताब्यात घेऊन टाकतो. ओके. त्याची आपल्याला सवय असते. आम्ही 3:45 वाजता उठतो सकाळी बरं. आणि 4 वाजता उठण्याची एक वेगळी पॉवर आहे. ती आपण वापरतो. ब्रह्ममुहूर्तापर्यंत. ब्रह्ममुहूर्त आणि अमृतवेला हा शब्द त्यासाठी. ओके. 3:45ला जर आपण उठलो, आता जे माझे प्रेक्षक ऐकतायत त्यांचा योग येईल का येईल कधी येईल माहीत नाही. त्यांनी फक्त, मी नेहमी सांगतो की सर 3:45 वाजता उठायचं, हां. हातात काठी घेऊन रस्त्याला पळायला जायचं. काठी का तर कुत्रे मागे लागतील. ओके. कुत्रे म्हणतील कोण नवीन माणसं आले बाबा, हे हां. कालपर्यंत नव्हते. फक्त 4 वाजता उठून तुम्ही पळा हं. 5 किलोमीटर घाम येईपर्यंत. हं. आम्ही जो व्यायाम करून घेतो तो व्यायाम घाम यायला पाहिजे. हां. चाललो फिरायला गप्पा मारत तसं नाही. हां. तुम्ही 1 महिना करून मला फक्त मेसेज करा, आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तुमचं लाईफ बदललेलं असेल. ओके. पण नाही, मला हवं ते खायचंय, मी व्यायाम करणार नाही, वाटेल ते टेन्शन घेईल, कुत्र्यासारखं मरमर करेल, टाईम मॅनेजमेंट करणार नाही, अध्यात्माला मानणार नाही, ते उतार वयातल्या गप्पाहून सोडेल, तुम्ही आजारी पडणारच सर. हं. आज आता आपण ज्या वेळेला ऐकतोय त्यावेळेला जी लोकांनी सकाळी संध्याकाळी जेवण केलं असेल, माझा पहिला प्रश्न त्यांना असा आहे की ते लोकांनी घाम येईपर्यंत 1.5 तास व्यायाम केलेला. हं. उत्तर येईल नाही. कोण तुम्हाला फसवतंय? तुम्ही डॉक्टरकडे जाऊच नका ना, तुम्ही आजारी पडूच नका. ते म्हटलं एका शायरने की हिंदीमध्ये की खुद ही को करितना बुलंद, खुद ही को करितना बुलंद की तकदीर लिखने से पहले हं. खुदा भी पूछे बोल बंदे तेरी रजा क्या है. हे आहे. असं म्हणतात की देव जेव्हा आपला पाठवतो तेव्हा आपलं भाग्य लिहून पाठवतो. तो आपल्याला विचारून नाही लिहित की हं. गणेशराव तुमचं भाग्य मी काय लिहू. करेक्ट. पण जो व्यक्ती स्वतःला स्ट्रॉंग करतो, बुलंद करतो, देव म्हणतो सांग तुझं नशीब मी काय लिहू. आपण माफ करा, आपण थोडं आळशी झालो. लोकांना काय वाटतं एक टॅबलेट मला मिळावी आणि डॉक्टरने बरं करावं. मी बरं करतो, पण पूर्वी एवढा मोठा आश्रम नव्हता. पण सर मूळ कारण जात नाही. सर्वात एक प्रोटोकॉल त्यामध्ये येतो, तो येतो निब्बाना पाथ ऑफ लाईफ नावाचा माइंड डिसेक्शन. ओके. मी तुम्हाला पुणे मुंबईसारख्या ठिकाणी 3 दिवसाची आपली कार्यशाळा घेतो हं. आणि 12 महिने तुम्हाला ती साधना करायची असते. 12 महिने का सर? बरं. की जनरली लोकांचा असा, माझा असा अनुभव आहे की लोक विपश्यनाला जातात, मोठमोठे कोर्स करतात. हं. इव्हन साधकांना विचारतो मी आता, ज्यांनी कोणी कोर्स केले असतील, घरी आल्यानंतर तुम्ही किती दिवस करतात? हां. गुरु छान आहे, कोर्स छान आहे, पण गुरुचा फोटो पण आणला, फायदा पण झाला, लाईफ पण बदललं. हं. पण सर खूप कमी लोक आहेत जे घरी येऊन करतात. मग कदाचित गुरु मागे लागत नाही की आपण ते जात नाही. हं. तर निब्बाणामध्ये ही उणीव मी भरून काढलेली आहे. ओके. मला असं वाटतं की निब्बाणा तुमच्या लाईफमध्ये रिअली बदल करावा. फक्त कोर्स केला आणि तुम्ही पळून जावं. तर ही सर्व सिस्टीम मी जी बनवली ना, ही जरा कडक या अर्थाने, मी पेशंट तोपर्यंत घेत नाही जोपर्यंत पेशंट मला वर्षभराची कमिटमेंट देतो. ओके. लोकांची सवय काय आहे सर, 1-2 ठिकाणी जाऊन बघू, हां. बरं वाटलं ठीक आहे, त्यांचा पुन्हा आळस येईल, काही येईल. माझं म्हणणं, नका 1 रुपया खर्च करू माझ्याकडे, येऊ पण नका, तुमचा वेळ देऊ नका, माझा वेळ घेऊ नका. मला हा वेळ त्या लोकांना देऊ द्या जो खरं, ज्याला खरं बरं व्हायचं. गरज आहे. म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलतो की गुण कोणाला लागतो? ज्याला खरं बरं व्हायचं. करेक्ट. बरं होऊन काय करणार? ज्याच्याकडे ध्येय आहे सर, तो व्यक्ती बरा होतो. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की जे लोक आजारी पडतात ते केव्हा तरी त्यांनी त्यांच्या अंतर्मनाला सांगितलेलं असतं की मला जगायचं नाही. ओह! ज्या दिवशी तुमची जगण्याची इच्छा कमी होते सर, त्या दिवशी आजार मागे लागतात. ओके. जगण्याची इच्छा तुमची का कमी होते? तुमच्या जीवनात काही ध्येय नसतात. हं. एक मोठं ध्येय ठेवा, इतरांसाठी ठेवा. सर सिंधुताई सपकाळ आज या जगात नाही आहे. हां.
पण एक बाई जिला नवऱ्याने घरातनं घालून दिलं, स्मशानात राहिली, पण काय काम करून गेली सर. माझं म्हणणं, खूप सिंधुताई सपकाळ आपल्यामध्ये आहेत आणि खूप गरज आहे. खरंच. आज तर दारूचं प्रमाण ज्या प्रकारे वाढलं आहे, व्यसनांचं प्रमाण वाढलं आहे, खूप प्रमाण वाढलं आहे. हे जे आपल्याला मिळतं डिपार्टमेंट वाईज, ते खरं नाही सर. त्या फक्त डिपार्टमेंट आहे. खरं काम करणारे लोकांची खूप गरज आहे समाजामध्ये. लोक म्हणतात ना, आता काय कशासाठी जगायचं, काहीतरी निमित्त करा. हं. मला काय अडलं सर परत यायला. एका संन्यासी माणसाला जर मी खरोखर संन्यासी असेल तर सर आम्ही रमत नाही या जगामध्ये हं. तशा अर्थाने. कारण जग चाणक्यच आहे सर. खरं. तोंडात एक, मनात एक. इथे डावपेच खेळल्याशिवाय काहीच मिळत नाही सर. आणि हे अध्यात्मामुळे आपण प्युअर होऊन जातो. आम्ही काळजी घेतो, पण आमच्या मागे देव असतो सर. देव काम करतो. मी ओके. होतो प्रोटोकॉल जवळ आणि माइंड डिसेक्शन जवळ. तर आपल्या निब्बाना पूर्ण थेरीचं आत्मा जर असेल तर निब्बाना पाथ ऑफ लाईफ नावाचा कोर्स आहे. हं. काय सर हा कोर्स? हा कोर्स माणसाला असामान्य बनवतो. अँड ओके. एक्स्ट्रॉर्डनरी वे फॉर हॅपी लाईफ. असामान्य सामान्यामध्ये काय फरक आहे की मी असा अभ्यास केला सर. माझा डॉक्टर म्हणून 27 वर्षाचा अनुभव आहे. पण मला आठवतं मी पहिलं ध्यान 1987 मध्ये केलं असेल. ओके. यशाची गुरुकिल्ली नावाचं एक पुस्तक, वडिलांना वाचनाची आवड होती. मी सहज ते पुस्तक घेतलं आणि त्यामध्ये प्राणायामाचा उल्लेख होता. हं. आणि काहीतरी असं ज्ञानाचा दिवा घेऊन आत्म्यापर्यंत जा, ते मला वाक्य कळलं नाही. पण एक नागपुडी दाबली, स्वामी शिवानंद कोणतरे होते, हं. ते पुस्तक मी वाचलं. आणि सर कधी मी ध्यानात डीप गेलो, मी त्राटक करायचो, ध्यानधारणा करायचो, तेव्हा रामदेव बाबा इतके फेमस नव्हते. हं. 88 पासूनचा आजपर्यंत प्रवास मला काय दाखवतो सर, की साधनेची कमी आहे. ओके. आपण साधनेकडे म्हणजे कधी येतो, जेव्हा आयुष्यात संकट येतं त्यावेळेस. संकट आहे. करेक्ट. माझं असं म्हणणं आहे, संकट येण्यापूर्वी तुम्ही साधनेमध्ये या. कोणतेही साधना करा, कोणालाही गुरु माना, पण ते पूर्ण करा. ते हं. तत्व समजून घ्या आणि फक्त ऐकू नका, ते तुमच्या आचरणात येऊ द्या. होतं काय सर, आजकाल यूट्यूबमुळे, गुगलमुळे सर्व माहीत झालं सर्वांना. करेक्ट. सर्व पंडित झालेत. हं. रोज एक नवीन थॉट येतो. पण मला सांगा, तुमच्या आयुष्यात तो उतरला का? ओशोंचं एक खूप सुंदर वाक्य आहे सर, कि जब भी आपके आसपास कोई मरता है तो हम क्या बोलते हैं, वो मरा. हं. हमें तो बहुत टाइम है अभी. लेकिन जिस दिन तुम बोलेंगे कि मैं मरा या ओके. मैं भी मर सकता हूँ, तुम्हारा जीवन पूरा बदल जाएगा. ओह! आपण आहे ना सर, त्या अजून यासारखंच एक युधिष्ठिराचा एक संदर्भ येतो बघा महाभारतामध्ये, अनेक लोकांना माहिती पण असेल, की जेव्हा पाचही पांडव वनात होते, हं. त्यांना पाण्याची तहान लागली आणि एका तळ्याजवळ एक यक्ष होता. करता करता तो चारही पांडवांना खाऊन गेला, म्हणजे ते संपले. हं. युधिष्ठिर पाहतोय आपले भाऊ परत येत नाही. तो गेला, त्यांनी पाहिला काय यक्ष इथं बसलेला आहे, राक्षस बसलेला. तो म्हटला की तुझ्या भावांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. मी ओके. त्यांना काही प्रश्न विचारले हं. आणि ते नापास झाले. तू जर दिलं, कदाचित तू देशील असं मला वाटतंय, तुझ्या भावांना मी जिवंत करतो. या हं. टाईपचा काहीतरी प्रसंग आहे. हं. युधिष्ठिराने ते चॅलेंज स्वीकारलं. तर ज्यांना कोणी जिज्ञासू असतील त्यांनी ते प्रश्न वाचावे. त्यामध्ये एक खूप मोठा भारी प्रश्न यक्षाने युधिष्ठिराला विचारलेला आहे, हं. की युधिष्ठिरा मला हे सांग, या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं आहे? ओके. कारण अध्यात्मामध्ये या गोष्टी येतात. हं. आम्ही संदर्भाने सांगतो. काय असेल सर सर्वात मोठं आश्चर्य? आपण 7 आश्चर्य म्हणतो. सर्वात मोठं आश्चर्य आहे की प्रत्येकाला माहिती आहे की मला एक दिवस मरायचं आहे, हं. पण जगतो आपण असं आहे जसं अमर व्हायला आलं नाही. करेक्ट. सबको मरना है सर. हे मी का बोलतोय वारंवार मरण्याबद्दल? आपण विसरलोय कुठून आलो, कुठे जायचं आहे, भ्रमात आहे आपण. हे सब माया आहे सर. आता निब्बाना पाथ ऑफ लाईफमध्ये मी जेव्हा साधनेचं हे संदर्भ का देतो सर, हं. घराघरात रामायण महाभारत चालू आहे. हो. सासू सून, सूनबाईला कधीच तिचं स्थान मिळत नाही. करेक्ट. तर ती मुलगी आपलं घर सोडून येते, किती मोठा त्याग करते. हं. पण मला माफ करा, सासूबाई नेहमी तुलना करणार, घालून पाडून बोलणार, अजून अनेक गोष्टी करतात. पती पत्नी एक नाते आहे सर. हं. मी अनेक कोर्सेस घेतो, अनेक लोकांना भेटतो. सर्वात जास्त जर भांडणं असतील, डिफरन्सेस असतील, ते हं. पती पत्नीमध्ये आहे.
ओके. बरं ही पार्टनरशिप अशी सोडता पण येत नाही कारण मुलं झालेले असतात. करेक्ट. हो. आणि नियमाने निसर्गाच्या नियमाने 2 लोकांनी एकत्र राहणं हे चुकीचं आहे. डीप डीप जाऊन पाहिलं तर. अनेक जोडपे हं, आणि तिथूनच आजारांची सुरुवात आहे. मला तू विचारलं होतं, की मुलं का आजारी पडतात सर? हं. आई-वडिलातला विसंवाद मुलांना आजारी करतो. आई-वडिलातली भांडणं मुलांना आजारी करतात. ओके. एखादी आईशी जर एखाद्या बायकोशी जर पती भांडला असेल सर आणि तिच्या मनात राग असेल, हं. स्वयंपाक करताना तो राग त्या अन्नात जातो सर. ओह! त्या भिंती सर्व ऐकतात आणि हा पैसे कमवत असतो. हा राजा असतो, हा पुरुष असतो, हा मुलगा असतो. घरातला चहा कोण बनवतो सर? स्त्रीच. भांडे कोण घासतं? स्त्रीच. आता पॅटर्न बदलतोय. ती 9 महिने 9 दिवस तिने मुलाला जन्म पण द्यायचा. हं, बरं माणसाचं बाळ असेल तर ते सोडता पण येत नाही. बाकी प्राणी बघा लगेच सोडून देतात. हं. त्याला दूध पाजायचं, संगोपन करायचं. तो खूप मोठा होईपर्यंत आई-आई करत असतो. करेक्ट. आता ही याच्यावर पण आपण कधी सर एक नवीन पॉडकास्ट करू, की स्त्री जन्माची कहाणी. तिला कोणी समजून घेत नाही सर. हं, आणि तीच सर्व चांगलं झालं आणि तिची कंबर दुखते. तिच्या गर्भाशयात ती प्रचंड स्ट्रेसमध्ये आहे सर. हं. ती आजारी पडली, ती पूर्ण घर हलवते. दुसरं नातं आहे सर वडील मुलाचं. बॉस असिस्टंट, 2 शेजारी. मी नेहमी म्हणतो, की एवढे देश आहे या जगामध्ये. 200 देश साधारणपणे आहे. भारताचा नंबर 1 शत्रू कोण असेल सर? आणि जो शत्रू आहे तो का माहीत का आपल्या बाजूला आहे म्हणून. हं. शेतामध्ये बांधावरून भांडणं होतात सर. लोकं खून करेक्ट. करून टाकतात. सख्खे भाऊ, चुलत भाऊ, भाऊबंदकीत तुम्ही जा. हं. सक्का भाऊ भावाला मारतोय. कैकई कैकई जी म्हणी म्हणतोय मी, ही कैकई कोण आहे सर? ही मंथराचं ऐकते आणि आपल्या मुलाला वनवासात पाठवते. मी नेहमी म्हणतो, की रामाचा काय दोष होता? मी का बोलतो रामाबद्दल? तर जी लोकं आजारी पडतात, ही बऱ्यापैकी चांगली लोकं असतात, सात्विक हं. असतात. त्या बिचाऱ्यांना वाईट वागता येत नाही. आणि समाजात जी वाईट लोकं असतात, ती यांना मॅनिप्युलेट करतात. हां. छोटी मुलं, काही दोष नाही आईवडिलांमुळे, सूनबाई सासूमुळे, सासू तिच्या नवऱ्यामुळे, ओके. नवरा त्याच्या वडिलांमुळे. मी नेहमी म्हणतो बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. करेक्ट. एक उदाहरण सांगतो, की पूर्वीच्या काळी आपले वडील सांगतात, आजोबा हं. सांगतात, समजा आपण चुकलो, तर आपले आजोबा बाप काय करायचं? मारायचं. पटवायचे. ते म्हणतात ना, आमचा आजोबा तर खूप मारायचा आम्हाला. हं. आता तुम्ही आता हे वडील काय करताय? मुलाशी सेम वागतायत, हं. मारतायत. मुलांना मारलेलं आवडत नाही सर. हं. पिढी बदलली आहे, तुम्हाला पॅटर्न बदलावा लागेल. म्हणून ज्या घरातला बाप कडक, मारणारा, शिव्या देणारा, तिथली मुलं बिघडणार सर. ओके. आई बऱ्यापैकी बिचारी चांगली असते. मायेचा पाझर असतो. खूप तुरळक ठिकाणी मला आई चुकताना दिसते. आता होतं काय सर, फायनान्सर पप्पाच असतो हं. आणि आम्हाला पप्पालाच नीट करावं लागतं. हां. म्हणून मी सांगतो, की माझ्याकडे कोण लोकं लवकर बरे होतात? जे सात्विक असतात, जे ओके. देवाचं करतात, ज्यांचा स्पिरिच्युअल क्वोशंट चांगला असतो. ओके. म्हणजे सर प्रत्येकाला ट्रीटमेंट देत नाही मी. ओह! लोकांना वाटतं आपण पैसे भरले, ट्रीटमेंट घेतली, आश्रमात आलो. सर आश्रमात आल्यानंतर घरी जाऊन करणं आवश्यक आहे. ओके. मी सर करेक्ट. सिस्टीम अशी बनवली, की तुम्ही घरी करा. ही जी हं. पूर्ण पद्धत आहे ना सर, माझा उद्देश आहे, की तुम्ही घरी करा. व्यायाम करा, खाणं-पिणं बदला. तुम्ही माझ्याकडे 6-6 महिने थांबू नका. ओके. नसतं मग सर ते लॉजिक होऊन जाईल माझ्याकडे. हो. लोकं करतात. पण लोकांची सवय आहे सर. 5-7 दिवस करायचं, मग त्यांना ते फळ मिळत नाही जे पाहिजे. आमची टीम मागे लागते. आज आमचे सर 2 वेळेस 3 वेळेस झूम मीटिंग चालतात. ओके. मी 15-20 लोकांची टीम माझ्याकडे मागे लागून आम्ही करून घेतो. ओके. जसे पूर्वीचे शिक्षक होते सर मन लावून. कारण ते आमची कमिटमेंट आहे. हं. मी जेव्हा तुम्हाला म्हणेल तुमचं डिप्रेशन कायमचं बरं करतो. तुम्ही नंतर मग सर माझा शब्द येतो, की तुम्हाला बरं करतो. कमिटमेंट आहे त्या ठिकाणी. करेक्ट. मग जे लोकं आम्हाला साथ देतात, स्वतःला ओपन ठेवतात बदलण्यासाठी. हं. आता बदलणं म्हणजे काय? आपण त्या कोर्सकडे येऊ सर. हे सर्व नाते मी आता कैकेयीच तुम्हाला सांगतो. कैकेयीने आपल्या पुत्रासाठी राज्यपद मागणं पटतं. हं. पुत्रप्रेम आहे. तो कौशल्यापुत्र होता. पण त्याला दुसरी अट द्यायची असं काय गरज होती, की यांनी 14 वर्ष वनवासात वनवासात गेलं जायचं. पाहिजे. ही 14 वर्षाचा वनवास हा प्रत्येकाला आहे सर. हं. फक्त पात्र बदलताय. मी करेक्ट. कुणालाच दोष देत नाही. सर्व सारखेच आहे. हा त्याला, तो याला. निब्बाणात आल्यानंतर तुम्हाला तुमच्या आसपासची काही समजते. कोण आहे? ओके. तुमच्यातली काही समजते. आणि ती आपण हेरतो, पकडतो, आजाराच्या मुळाशी जातो, आनंदाच्या मुळाशी जातो, यशाच्या मुळाशी जातो.
तर यश प्राप्त करण्यासाठी एक माइंडसेट लागतं. एखाद्या घरात अशी भांडणं होत असतील, प्लॅनिंग नसेल, कसं तो व्यक्ती यश मिळवेल? विशिष्ट समाजच या समाजामध्ये श्रीमंत आहे सर. करेक्ट. त्यांचं मानसिकता बघा, वे ऑफ बिईंग बघा, विचार बघा. मला मराठी माणसाला सांगायला आवडेल सर, की जरा विचार बदला, माइंडसेट बदला, थोडं कम्फर्ट झोनच्या बाहेर या, चांगल्या गोष्टी शिका. अरे आपली संतांची भूमी सर, करेक्ट. काय काय देऊन गेले आपल्याला ते आपल्यालाच त्याची कल्पना नाही. निब्बाना पाथ ऑफ लाईफमध्ये आपण माणसाच्या स्वभावावर काम करतो. स्वभाव बदलला की विचार बदलतात सर. विचार बदलला की ॲक्शन बदलते. ॲक्शन बदलली की तुमचं हॅबिट बदलते. हॅबिट बदलली तुमचं कॅरेक्टर बदलतं आणि कॅरेक्टर बदललं की तुमची डेस्टिनी बदलते. डेस्टिनी म्हणजे प्रारब्ध म्हणू आपण सध्या. करेक्ट. स्वभाव तुमच्या रिझल्टला कारणीभूत आहे. म्हणजे जेवढे प्रेक्षक मला ऐकतायत, तुम्ही मला ऐकतायत, आज तुम्ही आणि मी जे आहे ते आपल्या विचारामुळे. करेक्ट. आता मी आश्रम टाकला नसतं, मी बिअर बारचं दुकान टाकलं असतं. माझे विचार आध्यात्मिक होते तर मी आश्रम टाकला. माझे विचार तसे तर मी ते टाकलं असतं. करेक्ट. विचार ॲक्शन डिफाईन करते. ॲक्शन मी बोललो आता तुम्हाला डेस्टिनी. मग आता तुम्हाला तुमची डेस्टिनी बदलायची असेल, जे आता तुम्ही आहात, मग तुम्हाला तुमच्या विचारापर्यंत जावं लागेल. ओके. विचार येता कुठून? स्वभावातून. म्हणे म्हणतात स्वभावाला औषध नाही, पण गुड न्यूज अशी आहे की स्वभावाला औषध सापडलेलं आहे. ओके. निब्बाणामध्ये वाल्या वाल्मिकी झाला होता, अंगुलीमार अहिंसक झाला होता. मी स्वतः माझ्या लाईफमध्ये जे बदल केले मी सांगू शकतो सर. स्वभाव बदलतो पण इच्छाशक्ती लागते. ओके. पती जर पतीला त्रास देत असेल त्याला बदलावं लागेल प्रेमापोटी. काय तुम्ही लग्न केलं, कुठे तुमचं प्रेम? ती चुकत असेल द्या तिला माफ करून. पत्नी म्हणते पती चुकत असेल द्या तिला माफ करून. आणि तुम्ही मुलं जन्माला घातले, त्यांच्या समोर तुम्ही भांडण करताय. तर जो व्यक्ती ऑफिसमध्ये बॉस असतो तो घरी पण बॉस होतो. ऑफिसमध्ये बटन दाबलं की येस सर, सांगा सर. अरे ऑफिसमध्ये ते कर्मचारी आहेत बाबा. घरी बायको आहे तुझी. बायको काय म्हणतो, तू असशील ऑफिसमध्ये बॉस, इथं नाही. तिला 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 पती पाहिजे, प्रेमळ पती पाहिजे. ऑफिसमध्ये कडक बॉस चालतो सर. बरोबर. मी तर म्हणतो ऑफिसमध्ये पण प्रेमळ राहा. आमच्या निब्बाणामध्ये प्रेमच चालतं. आता मुलाला प्रेमळ बाप पाहिजे सर. म्हणून जेवढे उच्च पदस्थ असतात, जे ऑफिसमध्ये बॉस असतात सर, त्यांच्या घरी तुम्हाला दुःख पाहायला मिळेल. कारण ती त्यांची सवय सोडत नाही, त्यांचा इगो पण जात नाही. लोक निवृत्तीला येतात पण आय एम द बॉस. सोबत काय येतं सर? काही येत नाही. निब्बाणा पाथ ऑफ लाईफमध्ये आम्ही व्यक्तीच्या स्वभावावर काम करून वाल्याला वाल्मिकी करतो. अर्थात मी मार्ग दाखवतो, ते चालतात आणि त्यातून सर हे सर्व आजार बरे होतात देवाची कृपा झाली तर. ओके. मी कृपा काय म्हणतोय, एखाद्याला अवदसा आठवते. बरं सर लोकांना पटतं पण वळायला थोडा त्रास होतो. सत्य सांगतो ना मी त्या ठिकाणी. पण सर असे पण लोक आहेत जे म्हणतात सांगा सर आमचं भलं आहे, आमचं मुलं बरं होतील, आम्ही बरे होऊ, आणि करतात. आणि देवाच्या याच्याने सर 98 ते 97% पर्यंत माझ्याकडे रिझल्ट आहे सर. ओके. ते 2-3% चुकून काहीतरी कारणाने जातात किंवा त्यांना मी जायला सांगतो. पण खूप लोकांना फरक पडतो, एक आनंद आहे. आणि या माध्यमातून अधिकाधिक लोकांना आपण कसं बरं करू शकतो आपण हा प्रयत्न करतोय. देव बरोबर असतील किंवा ती पॉवर बरोबर असेल तर त्या पेशंटला 100% फरक पडतो. मग एक्झॅक्टली अध्यात्म म्हणजे नक्की काय त्या ट्रीटमेंटमध्ये ॲड असतं? सांग. छान प्रश्न आपण विचारला. अध्यात्म म्हटलं की आपला देव, एखादा गुरु, भगवे कपडे, वेगळे कपडे दिसतात, टिळावेला बाबा दिसतात. अध्यात्म जो मला अपेक्षित आहे, तुमचा शरीरापासून आत्म्यापर्यंत तुम्हाला स्थित व्हायचं आहे. म्हणजे शरीर, मन आणि आत्मा ढोबळमाळाने आपले 3 पाठ आपण करूया. जनावरं शरीर लेवायला जन्माला येतात मरतात. माणसामध्ये मन नावाची एक गोष्ट आहे. आणि अनेक लोकांना आपल्यामध्ये आत्मा असतो का नसतो, काही लोकांचा नसतोच. कुठे असतो? इथून सुरुवात असते. पण शरीर तुम्हाला 2 वेळ जेवायला मागणार, झोपायला मागणार. मन जे सर्व कलाकारी करत आहे, जे आपण आता बोललो. मनाला समोर ठेवून आपल्या शरीरापासून आत्म्यापर्यंत जायचं आहे, आत्मस्थित व्हायचं आहे. ओके. आत्मस्थित होणं म्हणजे अध्यात्म. ओके. मग यासाठी तुम्ही काय उपाय करताय, कोणते ध्यानधारणा, कोणते देव
ते साधन झाले. ओके. आपल्या सर्वांचा प्रवास हा आत्म्याजवळ जायचा आहे. ओके. आत्म्याजवळ तुम्ही एकदा पोहोचले की आत्मा साक्षी आहे सर. हं. त्याला काहीच नको आहे. हे मन आहे जे तुम्हाला 100 कोटी आल्यानंतर 110 मध्ये पळवतंय, 99 असताना 100 करायला लावतंय. मन आहे जे तुम्हाला वनवासात पाठवतंय, जे काय ते मनाला समजून इथे येणं. आता यासाठी आपल्या आश्रमामध्ये अनेक प्रयोग मी करतो. हं. प्रयोगामध्ये येते सामुदायिक काउन्सिलिंग, नंतर सभावर आपण काम करतो. ओके. त्याला विविध प्रकारच्या मेडिटेशन, मी आता सांगितलं 112 प्रकारचे ध्यानधारणा आपण डेव्हलप केलेले आहेत. हसणं, नाचणं, ओके. गाणं, सजगता नावाचा एक पार्ट आहे. हं. तुम्ही जर म्हणजे कोणतंही काम करताना तुम्ही सजग, होशमध्ये पाहिजे, अवेअरनेसमध्ये पाहिजे. हां. आपण एक ध्यान करतो जे बसल्या बसल्या करतो, पण इथे तुम्ही 24 तास जर सजग राहू हं. शकलात, शक्य नाही राहू शकलात, ते पण तुमचं एक ध्यान आहे. ओके. अशा प्रकारच्या माइंड डिसेक्शन करणाऱ्या, आम्ही याला माइंड डिसेक्शन म्हणतो, अशा अनेक प्रकारच्या टेक्निक आपण वापरतो आणि ओके. पेशंटला त्यातून बाहेर काढतो. हा आपला अध्यात्म आहे. ओके. इथे कुठलाही देव नाहीये, धर्म नाहीये, ओके. ओके. हे लक्षात घेण्यासारखं आहे. ओके. कारण धर्मदेव आला की पुन्हा मग आपण तेवढ्या बाउंड्रीज पॅक हां. करून टाकतो. करेक्ट. याचा अर्थ मला देवाबद्दल राग नाही. एक तत्व आपल्यावर बसलेलं आहे, जे हं. आपल्याला नियंत्रित करत आहे. अशा प्रकारचं आपलं अध्यात्म. आता परत आपण जरा मनाकडे येऊयात. जर लोकांना अजून रिलेट करण्यासाठी, की बाबा आपल्या बाबतीत ही गोष्ट घडते का? समजा मनापासून आजार तयार होतात असं तुमचं म्हणणं आहे, की जे मनात आपण विचार करू त्या पद्धतीचे आजार आपल्याला होत आहेत. सो आजची जी गृहिणी आहे, जसं मगाशी तुम्ही म्हणालात, की स्वयंपाक करताना जो विचार असेल तो थॉट त्या स्वयंपाकात जातो. सो असा पर्टिक्युलर एखादा आजार आहे का, की समजा तुम्ही सतत ती गोष्ट करताय, घरामध्ये होती आणि मग तुमच्या घरातल्या नवऱ्याला किंवा मुलाला किंवा स्वतःला तसा आजार झाला असेल असं? मी सतत तो विचार म्हणताय तुम्ही? हां, म्हणजे थोडक्यात एखादी स्त्री सतत चिंतन करते, स्ट्रेसमध्ये आहे. 100%, हां. 100%. मी यासाठी तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंटचं एक उदाहरण देईल. हं. कारण ती स्ट्रेसमध्ये हं. तिला समजून घेतलं जात नाही सर, विशेषतः स्त्रियांना. हं. काय होतं की एखादी घटना घडते आणि त्या घटनेमध्ये दोषारोप केला जातो. काहीतरी घडतं, दोषारोप होतो, तिला लेबल लावलं जातं हं. आणि तिला काही तिच्या मनात ते साठून राहतं. हं. तिला तो मार्ग नाही आहे, ती बाहेर काढू शकेल. हं. ती भांडेवाले बाईजवळ बोलते, एखाद्या मैत्रिणीजवळ बोलते, ते पण वाक्य पसरून जातात बाहेर. हं. कोणतरी समजून घेणारं पाहिजे आणि ते नसल्याने आपल्या पूर्वी भारतामध्ये सर अशी गावाची रचना होते आपली, की संध्याकाळी कीर्तन होत असेल हं. आणि काही आप्त लोक होते. गावात अशी 4-5 लोक असायची जे निस्वार्थपणे तुम्हाला सेवा देतील, सांगतील. हं. आता पण जी काउन्सिलिंग चालते तो किती समोरचा वेळ देतो, कशी कॉस्टिंग लावतात नाही सांगता येत. मग तो विचार डोक्यात राहिल्याने सतत ती स्ट्रेसमध्ये राहते हं. आणि तो स्ट्रेस तिच्या डोक्यापासून पायापर्यंत तिचे केमिकल इम्बॅलन्स करतो ओके. आणि आजार एकदम होत नाही सर. समजा एखाद्या बाईला आंबवात होतोय, हं. एखाद्या माणसाला हृदयविकार येतोय, आपण काय म्हणतोय, एक कालपर्यंत चांगले चालत होते, हो. व्यायाम करत होते, मस्त बोलले, चहा पिला, अचानक गेले, अचानक कोणीच जात नाही सर. कोणताही आजार येण्यापूर्वी 2 वर्ष 5 वर्ष आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होत असतो. ओके. आता आपण हृदयविकाराचंच घेऊया किंवा हं. आमवादचं घेऊया. विशेषतः हं. स्त्रियांना आमवाद हं. जास्त होतो, संधिवात जास्त होतो. डोपामिन नावाचं आणि मॉर्फिन नावाचं जे केमिकल आहे बॉडीत जे हं. आपोआप बनतं, हार्मोन्स आहेत, ते पेन किलरचं काम करतात. ओके. आता होतं काय, जसं तुम्हाला एक उदाहरण देईल मी, की या निमित्ताने सर्वांनाच त्याचा फायदा होईल. स्ट्रेस मेकॅनिझममध्ये आपण स्ट्रेस वाढला म्हणतो. तो कसा वाढला तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगतो मी. हं. त्यावरून आपल्या आजाराकडे येता येईल, की स्ट्रेस मेकॅनिझम कसं काम करतं, की समजा तुम्ही रोज एका रस्त्याला फिरायला जाताय सकाळी सकाळी, तुमचा नेहमीचा रस्ता आहे हं. आणि थोडं तिथे काही झाडं आहेत, जंगल आहे आणि अचानकपणे तुमच्यावर एक कुत्रा तुमच्या अंगावर आला, कावरला कुत्रा किंवा एखादा वाघ तुमच्या अंगावर आला. ओके. तुमची रिॲक्शन काय असेल सर? एक तर त्याला मारायचं, हं. म्हणजे त्याला फाईट करायचं किंवा पळून जायचं, हं. तिथून फ्लाईट करायचं. हं. त्या 3 एफ येतात, सॉरी. आणि चौथा आहे फ्राईट. तिथंच बेशुद्ध होऊन पडायचं. हं. वाघ समोर दिसल्यानंतर तुम्ही त्याला मारणार, पळून जाणार किंवा बेशुद्ध पडणार. हे 3 एफ ते सुरू होतात. 3 पैकी 2 कंडिशनमध्ये आपल्याला पॉवर लागते पायामध्ये. पॉवरसाठी लागते ब्लड सप्लाय. आता ब्लड सप्लाय पाहिजे म्हणून मेंदूला सूचना जाते आणि मेंदू म्हणतो की ऑक्सिजन पाहिजे. हं. ऑक्सिजन का पाहिजे? की हार्टला पंपिंग करण्यासाठी. हार्ट पंपिंग वाढवतं,
फुफ्फुस ऑक्सिजन घेतं आणि अजून बाकी सिस्टीमचा उपयोग करून तिथं ब्लड जातं आणि तो व्यक्ती मारतो किंवा पळतो. म्हणून खूप लोकांचा अनुभव आहे की अपघात झाल्यानंतर किंवा संकटकाळी मलाच नाही कळलं एवढी पॉवर माझ्यात कुठून आली. दॅट इज युअर प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम ऑफ युअर बॉडी. ओके. हे होण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये असे काही हार्मोन्स आहेत जे याला मदत करतात, हं. स्टिरॉइड्स. आता रोज त्याले सिस्टीम आपल्या पूर्वपदाला जाते हं. आणि आपण नॉर्मलाइज होऊन जातो. पण विचार करा, रोज तुम्ही जंगलात जायला लागले, रोज वाघ यायला लागला, रोज सिस्टीम काम करायला लागली, हं. रोज तुमचे जे काही लागणारे याला केमिकल्स यायला लागले, हं. काय होणार बॉडीमध्ये? सिस्टीम थकून जाणार. हं. सिस्टीम थकली, त्याचं पहिलं लक्षण आहे बॉडी पेन, ओके. थकवा, झोप नाही येणं, स्ट्रेस वाढतो. आता आता एका गुरुजीच्या लाईफमध्ये वाघ कोण आहे सर? सासूबाई, हं. नवरा, अजून कोणी एखादा मुलगा आजारी पडला तर. रोज ते बघायचं आहे, रोज ते वाद चालणार, काहीतरी असं मनाविरुद्ध घडणार. आपलं मन आहे, आपला एक स्वभाव आहे हं. आणि तिच्यामध्ये तो स्ट्रेस जमा होणार. ओके. सिस्टीम रिकवर करते, पण पुन्हा आपण कोलॅप्स आणि अनेक वर्ष चालतं. म्हणून कॉमन तुम्ही पाहिलं असेल, जोही व्यक्ती आजारी पडतो त्याची पहिली झोप जाते. हं. नंतर त्याला वारंवार इन्फेक्शन्स होतात. आता स्ट्रेसची लक्षणं काय आहे? अंगात गरम वाटणं, वारंवार इन्फेक्शन होणं, हं. झोप न येणं, चिडचिड होणं, हं. श्वास बिघडणं, अंगाला पुरळ येणं, घसा वारंवार दुखणं, इन्फेक्शन्स होणे वेगवेगळ्या प्रकारचे, जॉईंट पेन दुखणं आणि मग आपण हे सगळं जमा करतो. आपण चालू डॉक्टरांकडे. हं. कोणीच डॉक्टर किंवा प्रस्थापित डॉक्टर किंवा जे पॅथी असतील, जर एखादं डीप नाही गेलं, त्याला एक टॅबलेट मिळते, इंजेक्शन मिळतं. आपल्याला वाटतं हे माझ्या याचं कारण. हं. पण तो घरातला वाघ तसाच आहे सर. हं. आपण इथे काम करतो. खूप कष्ट पडतं आम्हाला त्या वाघाला बदलायला आणि त्या व्यक्तीला बदलायला. मग तो व्यक्ती बदलतो, त्या वाघाला बदलायचं आणि असं करता करता स्ट्रेस कमी होतो. पण त्या स्ट्रेसने जे डॅमेज केलेलं असतं, हं. बोन लेवलला, हार्ट लेवलला, ब्रेन लेवलला, त्याला रिपेअर करणं म्हणजे ट्रीटमेंट. आता पेशंट जेवढा मला सपोर्ट करतो, हं. जेवढा जास्त व्यायाम करतो, पथ्य पाळतो, सात्विक असतो, चांगल्या विचारांचा असतो, असा अभ्यास झाला आहे सर, की जे लोक देवावर विश्वास ठेवतात हं. ते लवकर हील होतात. ओके. देवावर एक शक्ती आहे आणि ती मला हील करते, हा विश्वास असणारे लोक आणि या जगात देव नाही हं. आणि अशी लोक जेव्हा औषधं घेतात, हं. यांची रिकव्हरी फास्ट होते. ओके. मागे दिल्लीच्या एका फेमस हॉस्पिटलमध्ये, मला वाटतं अपोलोमध्ये एका फेमस हॉस्पिटलमध्ये महामृत्युंजय मंत्राचा प्रयोग केला गेला कॅन्सर पेशंटवर बरं. आणि खूप ड्रॅमॅटिक सुंदर असे रिझल्ट मिळाले. हो. तर आपल्या चिकित्सा पद्धतीमध्ये आम्ही खूप मंत्रांचा उपयोग करतो, हिलिंग करतो. मी स्वतः प्राणी ओके. हिलर आहे, ओके. रेकी मास्टर आहे. ज्या ज्या मार्गाने पेशंटला बरं करता येईल ते करतो. फक्त पेशंट रिसिव्ह मोडला पाहिजे, हं. प्रामाणिक पाहिजे आपल्या स्वतःशी, या गोष्टी घडत असतात. त्या केसमध्ये लेडीजच्या केसमध्ये तुम्ही आता सांगितलं, की ते साठवलेलं असतं. म्हणजे ते साठवलेली जी गोष्ट आहे, दाबून ठेवलेली गोष्ट आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतायत का तिच्या आयुष्यामध्ये? आजारपण, इतर एक्झॅक्टली, गोष्टी? एक्झॅक्टली. त्याच त्याच तुमचं पूर्ण हार्मोनी बॅलन्स करताय, केमिकल इम्बॅलन्स करताय. ओके. एकदम नाही होत ते, उशीर लागतो. म्हणून या निमित्ताने आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, की सोडून द्यावं. ओके. पण सोडण्याची कला शिकायला पाहिजे. आर्ट ऑफ लिव्हिंग कसं सोडायचं. मग त्यासाठी ती कथा वापरा. माझ्याकडे येण्याचा योग येईल ना येईल, की कोणती कथा जी मी सांगितली, की मरताना सोबत काहीच न्यायचं नाही हं. आणि बोलणारा बोलतो सर त्याच्या अँगलने. तुम्हाला माहीत पाहिजे तुम्ही कोण आहात. हं. अल्टिमेटली तुम्ही जर संतापी झालात, ते साठवून ठेवलं, तुम्ही आजारी पडणार आणि तुमच्या मुलांकडेच दुर्लक्ष होणार. परिणामी त्यांना तेच हवं होतं, जे आज तुम्ही आजारी पडलेत ते. करेक्ट. तर थोडी याच्यामध्ये मी सांगेल, की थोडी साधना वाढवावी. देवाचं नामस्मरण पण केलं सर फक्त. ओके. साधा गायत्री मंत्र जरी आपण नामस्मरण केलं, ओमचा मंत्र हं. नामस्मरण केलं, तरी काम होतं. या निमित्ताने सांगेल सर तुम्हाला मी, की आपल्या यूट्यूबवर मी 2-3 ध्यान टाकलेले आहेत. हं. श्वासावर लक्ष ठेवायचं एक ध्यान आहे. ओके. नसेल तर मला मागा मी देईल प्रत्येकाला. आता सर एखाद्या स्त्रीच्या मनात एवढं साठलेलं असेल आणि उद्या आजारी पडणार असेल, हं. तिने फक्त मी सांगितले टिप्स काही दिवस करून बघाव्यात. हं. तो त्यांच्या लाईफमध्ये आनंद येईल सर. हं. पहिली गोष्ट, सकाळी 4 वाजता उठण्याचा प्रयोग करा.
ओके. किंवा जेव्हा केव्हा उठता येईल तेव्हा हं. उठा. स्टार्टला त्रास होईल आणि आपल्या घरापासून 1 किलोमीटर पळत जा. ओके. चालण्यापेक्षा घाम यायला पाहिजे आपल्याला. जेवताना तुमचं अर्धं जेवण कमी करून टाका. ओके. पोटाचे 4 भाग केले, तर अर्ध्या अर्ध्या पोटामध्ये जेवण, तिसरा भाग पाण्यासाठी हं. आणि चौथा भाग हवेसाठी सोडायचा आहे. म्हणजे त्याचं पचन ओके. होण्यासाठी. आपण बऱ्याचदा इथपर्यंत जेवण करून टाकतो, पाणी हं. पिऊन टाकतो. जेवताना पाणी प्यायचं आहे. भोजनांती वारी विषप्रदम. जेवण झाल्यानंतर वारी पाणी विषासारखं आहे. जेवण झाल्यानंतर 1 तासाने पाणी प्या. ओके. जेवताना घोट पाणी प्या. जेवताना घास 32 वेळेस चावून घ्या. ओके. तुम्ही फक्त 32 वेळेस चावण्याचा उपाय जरी केला, हं. तुमचं एका महिन्यामध्ये 2 ते 3 किलो वजन कमी होईल सर. ओह! जे खाता ते अंगी लागेल, तुम्ही कमी खाणार त्या निमित्ताने. जेवताना टीव्ही, न्यूजपेपर, मोबाईल बघू नका. जेही काम कराल, ते सजगतेमध्ये करा. शांतपणे करा. लांब ओके. श्वास घेऊन करा. सकाळी उठल्या-उठल्या कोणत्याही देवाचं असेल, एक नामस्मरण करा. त्याचा किती इम्पॅक्ट होईल तो बघू नका. गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, ओमचा मंत्र हं. तुमच्यामध्ये असेल. मोठ्यांचे पाय पडा. जमलं तर त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांकडे बघा. तो कोणत्या अँगलने बोलायचा प्रयत्न करतो, तो नेमकं काय सांगतोय हे पाहायचा प्रयत्न करा. त्या ओके. निमित्ताने एक कथा सांगू मी, माझ्या हां. यांना हो. खूप फायद्याची असेल. एका अपार्टमेंटमध्ये एक नवीन जोडपं राहायला आलं. हं. तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. हं, हं. इथे सर्व पाणी मुरतंय, जे मी सांगतोय. आणि घराला खिडक्याला पडदे नव्हते. हं. आणि मिस्टर नोकरीला जायचे आणि स्त्री खिडकीतून बघते की समोरच्या बाईला तिला कपडे मळके दिसत होते. हं. ती म्हणते की अशी कशी बाई, हिला कपडे का धुता येत नाहीत? हं. रोज तिची एकच कॅसेट चालणार की हिला कपडे धुता येत नाही, बघावं कपडे मळके आहेत. हं. तो मात्र निब्बाणिक होता, निब्बाणा साधक होता. तो हसून आपल्या कामात असायचा. एके दिवशी तिला कपडे स्वच्छ दिसले. हं. तिला डाऊट आला की कदाचित आपल्या मिस्टरांनी जाऊन सांगितलं काय त्या ताईला की ओके. बाई कपडे नीट धुवत जा, माझी पत्नी कंप्लेंट करते. तो झोपला होता. तिने त्याला उठवलं, विचारलं की हो तुम्ही जाऊन सांगितलं का? ते म्हटलं असं काही केलं नाही. पण मी एक काम केलं. मी आज तुझ्या अगोदर उठलो हं. आणि आपल्या खिडकीच्या काचा साफ केल्या. ओह! खिडकीच्या काचावर जी धूळ होती, त्याच्यामुळे तुला कपडे मळके दिसत होते. ओह! धूळ काचेवर होती आणि दोष त्या कपड्याला आणि त्या बाईला दिलेला होता. ती धूळ म्हणजे आपला दृष्टिकोन, पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन. सर दृष्टिकोन बदलण्याची खूप गरज आहे. करेक्ट. या निमित्ताने सर मी सांगेल सर्व स्त्रियांना की सकारात्मक राहा. ताईंनो, आईंनो, कोणतीच व्यक्तीला परिपूर्ण नवरा मिळत नाही. हं. कोणीच या जगात परिपूर्ण नाही. ज्याला त्या अपूर्णतेमध्ये परिपूर्णता शोधता येईल, तो जिंकला सर. आज मी तर येस. बसलोय. माझ्या मनासारखी प्रत्येक गोष्ट नाही होत सर. करेक्ट. कशी होईल ती? माझा एक दृष्टिकोन, त्यांचा एक दृष्टिकोन. पुरुष प्रधान समाज, अनेक फॅक्टर आहेत. पण तुम्हाला जर आनंदी व्हायचं असेल, द्या माफ करून समोरच्या माणसाला. कारण तुम्ही जर माफ नाही केलं, हं. तुमच्या डोक्यात ठेवलं, तुमचा श्वास बिघडणार सर. जो व्यक्ती स्ट्रेसमध्ये असतो सर, त्याचा श्वास जोरात चालू असतो. हं. श्वास जोरात चालला की तुमच्या मनावर परिणाम होतो आणि तुमचे केमिकल इम्बॅलन्स होतात. परिणामी बटन दाबलं त्याने, आजारी पडलात तुम्ही. करेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही का आजारी पडायचं सर? हं. तुम्हाला मुलं आहेत. तुम्ही जे प्रेम तुमच्या मुलांना देऊ शकाल ते कोणीच देऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि घरात जर आई नसेल ना सर, त्या घराची वाताहत होताना पाहिजे. हं. उलट तुम्ही साधनेमध्ये जा. मी माझ्या माझ्या ताईंना नेहमी सांगतो, माझ्या पेशंटला, तुम्ही करा. करता करता तुमच्या घरातलं वातावरण बदलेल हं. आणि एक दिवशी त्याचा पण वाल्याचा वाल्मिकी होईल. सवय नसते माणसांना, आवड Correct. नसते. ती दारूमध्ये घुसते, सवयीमध्ये घुसतात. काही आपस करू नका. तुम्ही तुमचं काम करा. हं. कारण तुमच्या केल्याने जर तो बदलला असता, तर आत्तापर्यंत बदलला असता. करेक्ट आहे. उलट तुमच्या बोलल्यामुळे ते समस्या वाढते. हं. बघत राहा, साक्षीभावात जा, प्रयत्न करा. आणि मला एक दिवस जायचं आहे, हा भाव तुम्ही जर मनात ठेवला, तर सर मला वाटतं या टिप्समधून आपल्या ताई लोकांना खूप फायदा होईल सर. नक्कीच. माझा पहिला प्रयत्न लोकांनी आजारी पडू नये. नक्कीच, नक्कीच. पडल्यानंतर आम्ही आहोतच तो भाग वेगळा, Yes. पण पडू नये सर. हे मला नक्कीच. सांगावंसं वाटतं. मला थोडंसं अजून विचारायचं आहे, की तुम्ही श्वास या विषयावर आत्ता बोलत होता. तर असे बरेच जण म्हणतात, की आपण जो श्वास घेतो तो अपुरा घेतो आणि त्याने खूप सारे प्रॉब्लेम्स होतात.
सो एक्झॅक्टली ते थेरी काय आहे? जरा एक्सप्लेन केलं तर जास्त बरं होईल. एक खूप छान विचारलं सर. श्वासाचा विषय आला म्हणून सांगतो, की तुम्हाला माहिती आहे सर योगशास्त्राप्रमाणे आपलं जीवन किती वर्षाचं असेल? कधी ऐकलंय सर आपण? नाही. 140 वर्षाचं आयुष्य आहे योगशास्त्राप्रमाणे. ओके. म्हणजे तुम्ही मी आज जर ठरवलं, आपलं झालं ते मायनस करून हं. वी कॅन लिव्ह अप टू 140 इयर्स. ओके. याला शास्त्रीय पुरावा आहे. साप जगतो 1000 वर्ष, हं. कासव जगतो 200-300 वर्ष, कुत्रा जगतो 15 ते 20 वर्ष आणि माणूस 140 वर्ष आहे. 140, हं. पण तो मरतो काय सर लवकर? 60, 70, 50, 40 हं. मध्ये. काय फरक असेल तर चौघांमध्ये? फरक आहे श्वासाचा. ओके. आता ती सापाची जात आपण बघत नाही. मिनिटाला एकदा श्वास घेतो तो साप, जो 1000 वर्ष जगतो. हं. कासव 2दा-3दा श्वास घेतं. कुत्रा इतका श्वास घेतो नाकाने की त्याला अपुरा पडतो आणि तोंड ओपन करतो, जे मी आता हां. बोललो. आपल्यातला पण जो माणूस लवकर श्वास घेईल, धावपळीत काम करेल, काम करा, पण असं किती लोक टाइम मॅनेजमेंट हां. करतात? विदाउट टाइम मॅनेजमेंट यू कांट मॅनेज युअर लाईफ. इफ यू आर अंडर स्ट्रेस, तुम्ही जर स्ट्रेसमध्ये असाल, याचा अर्थ तुम्ही टाइम मॅनेजमेंट करत नाही. हं. श्वास बिघडतो, लोक लवकर मरत आहेत. आता श्वासाचा संबंध आहे आपल्या विचारांशी. ओके. एक तर विचार बदला, तुमचा दुसऱ्या मिनिटाला श्वास बदलेल. ओके. अदरवाईज श्वास बदला, तुमचे विचार बदलतील. बरं. आता प्राणायाम जर आपण केला, सपोज मी प्राणायाम केला की मी माझा श्वास जाणीवपूर्वक बदलतो. हं. श्वास बदलला, यू कॅन फील रिलॅक्स, तुम्हाला शांत वाटतं. हां. हा तुमचा अनुभव असेल. पण अडचण काय माहिती याच्यामध्ये? प्राणायाम बंद झाला की पुन्हा विचार ते सुरू होतात. हां. करेक्ट. आपल्या मनामध्ये दिवसाकाठी 70 ते 80 हजार विचार येतात आणि हे विचार जेवढे पॉझिटिव्ह, तेवढा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. हे विचार जितके निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. प्राणायाम केला, बरं वाटलं, वा वा खूप छान. पण किती लोक आजारी नसताना प्राणायाम करतात? हं. खूप कमी लोक करतात. मग हा एक उपाय झाला. दुसरा उपाय मी सांगतो निपाणामध्ये. तुम्ही विचार बदला, ओके. तुमचा श्वास बदलेल. आता विचार कसे बदलायचे सर? हं. आपण स्वभावावर काम करतो. स्वभाव बदलला की विचार बदलतात. ओके. विचार बदलले की तुमचा श्वास बदलतो. एवढं सोपं ते आहे. ओके. स्वभाव, मग हे धूळ, आता जे बोललो, हं. म्हटले म्हणजे धूळ आपल्या काचेवर असते आणि आपण दोष समोरच्याला देतो. समोरच्याला देतो. आपण स्वतःमध्ये जर बदल करून घेतले ना सर, स्वतःमध्ये बदल केला तर खूप आमूलाग्र बदल होतो. एक लक्षात घ्या, या निमित्ताने सांगेल मी, तुम्ही जेव्हा ताईंचा विषय केला, कारण मी स्त्रियांच्या बाबतीमध्ये मी खूप इमोशनल आहे सर. त्या जातीवर आपण पहिल्यापासून अन्याय केला. आपली आई एक स्त्री आहे, आपली पत्नी एक स्त्री आहे. मी आज जे बसलो आहे सर, तर माझी आई आणि माझ्या पत्नीच्या प्रेमामुळेच बसलो आहे. 12 वर्ष जेव्हा मी संन्यास घेतला, तर मिसेस होती माझी, जिने मला सांभाळलं, समजून घेतलं. आई अजूनसुद्धा प्रेम करते. प्रत्येकाची आई बघा तुम्ही. पण नेमका तिच्यावर अन्याय होतो सर. मी तिला एक तुमच्या निमित्ताने वाक्य सांगेल. तुम्हाला हॅपी व्हायचं ना सर, तुम्हाला पण सांगेल, हॅपी व्हायचं ना सर, हो. एक काम करा जमलं तर. दुसऱ्यांकडून अपेक्षा करणंच बंद करून द्या. हं. तुम्ही मरून जरी गेलात सर, लोक तुमच्यासारखं वागत नाही. करेक्ट. हे सूत्र ज्याला समजलं तो जिंकला सर. करेक्ट. तुम्ही अपेक्षा करा, तुम्हाला अपेक्षा भंगाचं दुःख येणार असतं. बरोबर. एवढं सांगेल यात. तर आता अपेक्षावरूनच मला एक गोष्ट अजून जरा बोलायची आहे, की नवरा बायकोचं आत्ता सध्या बघितलं तर नातं खूप डिस्टर्बिंग आहे. दोघंही वर्किंग जरी असले, पैसा खूप येत असला, पण आनंद नाही आहे. वादविवाद होत आहेत. मग अशा कपलसाठी आपल्याला एक रेमेडीज म्हणा किंवा एक उपाय म्हणा, जर आनंदी राहायचं असेल आणि जर हॅपी मॅरिड लाईफ जगायचं असेल, तर काय केलं पाहिजे? सर्वात माझा आवडता प्रश्न, पॉवरफुल प्रश्न आपण विचारला सर. मॅरेज जी सिस्टीम आहे, हं. लग्न, हं. ही एका अर्थाने डिस्टर्ब झालेली आहे, सडली आहे. हं. ती काम करत नाही आहे. हं. त्याचा आपण प्रत्यय बघतोय आता. पूर्वीच्या काळी ज्या स्त्रिया होत्या त्या सहन करत होत्या. त्यांच्यावर पण अत्याचार व्हायचे, पण त्यांना दुसरा ऑप्शन नव्हता. जेव्हापासून नवीन मुलींना चान्स मिळाला, पेमेंट मिळायला लागले,
आणि जेव्हा त्यांच्यावर अन्याय होतोय तर घटस्फोटाचं प्रमाण वाढलं. हो. कारण पुरुष काही बदलला नाही हे लक्षात करेक्ट. घ्या. ओव्हरऑल तुम्ही जर पूर्ण जगाचा अभ्यास केला, फक्त भारतातच नाही सर, हं. जेवढा माझा अभ्यास आहे, लग्न संस्था वर्कआउट होत नाही आहे. हं. पण लग्न तर करायचं आहे, हो. इमोशनल सपोर्ट पाहिजे आहे. करेक्ट आहे. मग अशा वेळेस काय करायचं? तर निब्बाणाकडे याचं एक छोटंसं सोल्युशन आहे. ओके. आम्ही त्याच्यासाठी सांगतो की तुम्हाला एक मान्य करावं लागेल की आपण लग्न केलेलं आहे, समोरचा माझ्यासारखा नाही. ओके. तुम्ही दुसऱ्या घरातनं आला, हा दुसऱ्या घरातनं आला. हं. समान मुद्द्यावर आपला कार्यक्रम चालवायचा. हं. तुम्ही त्याला बदलायच्या फंदात पडू नका, तो तुम्हाला बदलणार नाही. करेक्ट. आणि तुम्हाला अजून डीप जायचं असेल तर तुम्हाला डिटॅचमेंट फॉर्म करावं लागेल. ओके. अटॅचमेंट, तुम्ही लोकांसमोरच्या अटॅच होऊन जातात, माझा नवरा, माझी बायको, आणि तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करायला लागतात. करेक्ट. आपण ज्या व्यक्तीशी अटॅच असतो आपण त्यावेळी अपेक्षा करतो. आता अपेक्षा केल्याने दोनच घटना घडतात. एक तर तो अपेक्षा पूर्ण करेल किंवा करणार नाही. करणार नाही. केली की आपलं मन सुखावतं हं. आणि अजून अपेक्षा पूर्ण करायच्या हां. मागे लागतं. पण केव्हा ते त्याचा पण मूड आहे, त्याच्या पण गोष्टी आहेत. हं. मग तो तुमच्या मनासारखं वागत नाही. स्टार्टचा हनीमून पिरियड संपला, हं. मग अपेक्षा भंगाचं दुःख येतं. कालपर्यंत प्रेमाने बोलणारा व्यक्ती आज आपल्या चुका काढायला लागतो. हं. मग ते सर जमा होत जातो कचरा. तो कचरा जमा होतो आणि एक दिवशी तो सडतो आणि त्यातून वास यायला लागतो हं. आणि भांडणं सुरू होतात. मग आपण काउन्सिलरकडे जातो. काउन्सिलर आपल्या हिशोबाने सांगतो. मग आपण पर्याय निवडतो घटस्फोटाचा. पण माझ्या मताने तो पर्याय बरोबर नाही आहे. कारण तुम्ही कुठे जरी गेलात तुम्हाला तोच पार्टनर, तसाच पार्टनर मिळेल. करेक्ट आहे. इथे इथे आम्ही निब्बाणामध्ये तुम्हाला डिटॅचमेंटची थेरी शिकवतो. ओके. मग हाऊ टू बी डिटॅच्ड. आता आपली पत्नी आहे पण आपण बोलायचं नाही. ओके. आपली बायको आहे, आपला नवरा आहे आणि आपण बोलायचं नाही. हे ज्याला जमलं किंवा बोलायचं, तर बोलायची एक पद्धत असते सर. हं. जे ग्रेट लोक असतात ना ते समोरच्याला इन्स्पायर करतात. हं. त्यांच्या इन्स्पिरेशनमध्ये फोर्स नसतो, हं. इगोलेस सांगण्याची एक पद्धत असते. आपण जेव्हा रागवतो ना सर, तेव्हा आपले शब्द, आपला आवेश समोरच्याला अपमानित करण्याचा असतो. हं. समोरच्या माणसाला अपमानित करून तुम्ही कसं काय इन्स्पायर करू शकता? ती कलाही आपल्याला माहीत नसते. हं. म्हणून घरोघरी भांडणे. तर डिटॅचमेंटची थिअरी आहे. मी आमच्या कोर्समध्ये यासाठी टागोरांची कथा सांगतो. बरं. त्यात खूप वेळ जाता जाईल. पण रवींद्रनाथ टागोर हां. टागोरांनी, जर तुम्हाला हॅपी मॅरेज जगायचं असेल, हं. आणि मला तोच एकमेव मार्ग वाटतो सर, हं. आणि त्या स्टोरीमध्ये पुढे जाऊन अनेक गोष्टीपैकी एक डिटॅचमेंटची थिअरी येते. ओके. जर तुम्हाला डिटॅच होता आलं, डिटॅचमेंटचा अर्थ सोडून देणं नाही आहे. हां. डिटॅचमेंट प्लस कमिटमेंट इज कॉल्ड ॲज इटर्नल लव्ह. ओके. म्हणजे तुम्ही माझे भाऊ आहात, तुमच्याशी मी डिटॅच आहे, पण तुम्हाला मी भाऊचं पूर्ण कर्तव्य पूर्ण करेल. हं. मी कर्तव्य पूर्ण करेल पण तुमच्याकडून अपेक्षा करणार नाही. ओके. अदरवाईज लोक काय करतात, अटॅचमेंट अँड कमिटमेंट. हं. मी जर इतकं केलं तुमच्यासाठी गणेशराव, हां. तुम्ही थोडं केलं केलं पाहिजे ना पाहिजे. माझ्यासाठी. करेक्ट. एवढं पण तुम्ही करत नाही. हां. तुम्हाला कोणी आमंत्रण दिलं होतं करण्यासाठी? बरोबर. तुम्हीच लावणार झाडं, तुम्ही फळाची अपेक्षा करणार. सामनेवाले का मूड आहे भाई. करेक्ट आहे. डोंट एक्सपेक्ट. इसलिए मैं सिखाता हूँ, मी शिकवतो, करा आणि विसरून जा. ओके. नेकी कर दर्या में डाल. मी इतकं केलं माझ्या बायकोसाठी, मी इतकं केलं नवऱ्यासाठी. तुम्हाला कोणी आमंत्रण दिलं होतं? तुम्ही उलट तुम्ही दुःखाला पाचारण केलं. हां. म्हणून सोपा मार्ग त्या कथेमध्ये येतो सर. एक जोडपं लग्न, एक एक मुलगा मुलगी प्रेमात पडतात हं. आणि ते कशा प्रकारे स्वतःला हॅपी करतात हे मी आमच्या याच्यात मोठी स्टोरी सांगतो. पण त्यातलं एक मर्म सांगतो की हं. डिटॅचमेंट प्लस कमिटमेंट जर तुम्हाला करता आली तर तुम्ही उच्च लेवलचं लग्न करून, साजरं करून, चांगली संतती जन्माला आणून, त्यांचं ओके. मस्त पालनपोषण करून तुम्ही खूप हॅपी राहू शकता. आणि जर तुम्ही जो मला प्रश्न विचारला ना, आजार का होत आहे, ही लग्न संस्था खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. ओके. मुलं का आजारी पडतात सर? मुलं आई वडिलांना भांडताना बघतायत. हं. भांडण म्हणजे काय? आपण तशा माऱ्या करत नाही. हां. डिफरन्स ऑफ ओपिनियन. मला असं वाटतं हां. सर, हा कायम राहणार. पत्नीला फॅन आवडतो तर पतीला फॅन नाही आवडत. हां. पती जर जास्त सिस्टमॅटिक असेल, पत्नी गवाळी असते.
पती महत्वाकांक्षी असतो, पत्नी महत्वाकांक्षी नसते. आणि असेच जोडे बनतात सर, अपोजिट. आणि यातून संघर्ष होतो. निब्बाणा सांगतो, छोड़ दो सब, जो मिला उसको प्रसाद मानो, जे नाही भेटलं देवाची इच्छा मानून पुढे जायचं. ओके. ओके. गणेश सर, आपण म्हटलात की हे जे प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात फक्त सर पती पत्नीमध्येच नाही, बॉस असिस्टंट, मुलगा किंवा आपला ज्या लोकांशी कॉन्टॅक्ट येतो, हम्म. सर्वांची एकच कंप्लेंट सर की समोरचं काही ऐकत नाही. हम्म. बरोबर. तर इथे मी तुम्हाला एक मुद्दा सांगेल निब्बाणाप्रमाणे, की समोरच्याला सांगण्याची तुम्हाला एक कला डेव्हलप करावी लागेल. हम्म. मी नेहमी म्हणतो, कोण कहते भगवान आते नहीं, हम्म. तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. देव येतात सर, तुम्हाला मीरासारखं बोलवावं लागतं. हम्म. कोण कहते भगवान खाते नहीं, तुम बेर शबरी के जैसे खिलाते खिलाते नहीं. नाही. सांगण्याची पण एक कला असते. पण खरं सांगू, कोणी शिकवलीच नाही आपल्याला. हम्म. माझा बाप असा होता, मी पण तसा आहे. हम्म. अरे पण तुझ्या बापाने काय कर्तृत्व केलं, हम्म. आईला कसं वागवलं, हे तुम्हाला मी एक मुद्दा सांगेल सर, की या जगामध्ये दोन कॅटेगरीमध्ये लोक वाटल्या जातात, सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल, ग्रेट अँड कॉमन पीपल. तर ग्रेट लोकांची मी 30 सवयींचा अभ्यास करून तो कोर्समध्ये शिकवतो. ओके. जर तुम्हाला त्या सवयी अक्वायर्ड करता आल्या की तुम्ही पण ग्रेट बनणार. ओके. म्हणजे आपल्या निब्बाणा पाथ ऑफ लाईफ कोर्सचं खालचं वाक्य आहे, स्लोगन, की अन एक्स्ट्रॉर्डनरी वे फॉर हॅपी लाईफ. मग तुम्ही ग्रेट कसं बनणार, एक्स्ट्रॉर्डनरी कसे बनणार, त्यापैकी अनेक मुद्द्यापैकी एक त्यांचा मुद्दा आहे, दिस पीपल आर इन्स्पायरिंग पीपल. ओके. यांना समोरच्या माणसाला प्रभावित करण्याची यांच्याकडे कला असते. ते ओके. आपलं शिकावे लागेल. म्हणजे खूप लोकांचा प्रश्न असेल या निमित्ताने की माझी पत्नी ऐकत नाही, पती ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही. आज या निमित्ताने मी प्रयत्न करतो तुम्हाला सांगण्याचा, की त्यांना अशा प्रकारे बोला की ते न दुखवता हम्म. आणि तुमचा मुद्दा त्याने ऐकावा. हम्म. बोलताना तुमच्या बोलण्यामध्ये अहंकार नसावा, तर तो पण एक व्यक्ती आहे. हम्म. लक्षात ठेवा, कोणीच स्वतःहून चुकत नाही. त्याचा काही पॅटर्न असतो, चुकण्याचा स्वभाव असतो. त्याला माफ करा, त्याला फ्रीडम द्या आणि त्याला अशा प्रकारे बोला की तो आतून हलला पाहिजे, त्यालाही ओके. समजतं. म्हणून आम्ही याला शब्द वापरतो, टच, मूव आणि इन्स्पायर. ओके. सर, महात्मा गांधी भाषण करायचे. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून आले, लोक त्यासोबत सामील झाले. एक ग्रेट लीडर माहिती कसा ओळखला जातो, की 100% लोक त्याचं ऐकतात. हा. असा एक नियम आहे की जेव्हा आपण भाषण देतो तर 50% लोकांना ते आवडतं, 50ला पटत नाही. पण 100% लोकांना जेव्हा आवडतं किंवा जास्त जास्त लोकांना आवडतं, या व्यक्तीमध्ये ती कला असते आपला मुद्दा प्रभावीपणे समजून सांगण्याची. Correct. इथे पती पत्नींनी किंवा त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीला अशा प्रकारे बोलावं की त्याला राग न येता, त्याचा इगो हर्ट न होता, त्या स्टोरीमध्ये जाऊन त्याच्या भूमिकेतनं बघून त्याला शांतपणे जर सिच्युएशन समजून सांगितली, उदाहरण देत, तर लोक ऐकतात. मी असं म्हणतो की ढोरं पण ऐकतात, त्याला प्रेमाने बोललं पाहिजे. ओके. पण बऱ्याचदा काय होतं सर, समोरच्याने फक्त नाही म्हणायला उशीर असतो, आपला इगो जागा होतो आणि आपण तेच मुद्दे, तेच पॉईंट वारंवार त्याला बोलतो, जेणेकरून त्याला त्रास होईल. हम्म. तो म्हणतो पण की किती वेळेस मला तुम्ही बोलणार, आणि हे पण सांगतो की प्रत्येक वेळेस तुम्ही बोलल्यानंतर त्याला पटेल असं नाही. हम्म. ते तुम्हाला काम सतत करावं लागतं. सतत करता करता एक असा क्षण येतो, तुमच्या बोलण्यात ती पॉवर येते आणि समोरचा ऐकतो. ओके. तर ती कला प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे असं मला वाटतं. सर, इतकं सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं, इतकं आपण तासभर झाला आपण बोलतोय. पण मला एक सांगा, समजा आपले काही प्रेक्षक आहे आणि त्यांना जर तुमच्याशी कनेक्ट व्हायचं आहे, एखाद्या आजाराविषयी तुमच्याशी डिस्कस करायचं किंवा तुमच्याकडून उपचार घ्यायचे असतील, तर त्याची प्रोसिजर काय असते? निश्चितपणे सर, आता जसं काही जण पॉडकास्ट बघतात, आपण जर लिंक टाकू शकलो व्हॉट्सॲपची वगैरे, तर आम्हाला प्रेक्षकांना आमच्या व्हॉट्सॲपला सायलेंटली ओके. व्हॉट्सॲपला मेसेज पाठवायचा आहे. ओके. कॉल आम्ही घेत नाही, रुग्णाने कॉल करू नये. ओके. कारण एक शांत प्रकारे योगिक असे काम चालतं. मी जेव्हा संन्यास किंवा योग लाईफ जगतोय, तर पहिले आम्ही जगतोय ओके. आणि आमची एक वेळ आहे कामाची. साधारणपणे सर, लोकांची एक सवय सांगतो तुम्हाला मी, आता बऱ्याच जणांना आवडतं आणि ते घाई करतात की आम्हाला आजार आहे, फी सांगा, फी सांगा, कुठे हां. यायचं आहे, कुठे यायचं आहे. तर फी अशी फिक्स होत नाही. हम्म. हे खूप कस्टमाइज हा कार्यक्रम आहे. प्रत्येकाचा आजार वेगळा, वय, ओके. अवस्था, किती लोकांना फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व करावं लागेल. समजा मानसिक आजार असेल, हम्म. तर मानसिक आजारामध्ये आई वडील
मला कंपल्सरी लागतात. कारण ओके. त्यांचा बरा होण्यामध्ये मोठा वाटा असतो. हं. पत्नी असेल तर पती लागतो. अशा अनेक फॅक्टर्स त्यामध्ये आहेत. तुमच्याशी डीप बोललं जातं आणि बोलल्यानंतर तुम्हाला कोणते औषध द्यायचे, मग त्या औषधावरून आमचा प्रॉफिट कॉस्ट ठरते. हं. आश्रमात किती दिवस थांबायचं, कोर्सला ओके. किती डीप जायचं, प्रत्येक गोष्ट कस्टमाइज असल्या कारणाने ओके. फी फिक्स नाही आहे. हं. तरी अंदाज द्या असे लोक म्हणतात. मी हं. सांगतो की खूप महाग नाही आहे. ओके. जर समजा असं एखादा आजार बरा होत नसेल, हं. आता आपण उदाहरण घेऊया हृदय ब्लॉकेजेसचं हं. किंवा सिझोफ्रेनियाचं किंवा मायग्रेनचं. आपण मार्केटला बाहेर 10 लाख रुपयापर्यंत घेऊन गेलो, हं. 10 लाखामध्ये सुद्धा 20 लाखामध्ये सुद्धा मायग्रेन बरा होणार नाही, कारण हं. मुळात तो बरा होतच नाही हं. बाहेर. म्हणजे ते फीला महत्त्व नाही. मी असं हं. म्हणतो की एक डॉक्टर जेव्हा तुम्हाला म्हणतोय की मी कायमचा बरा करून देऊ शकतो, ओके. तुमचा सपोर्ट भेटला तर, हं. ते वाक्य खूप महत्त्वाचं आहे सर. हं. त्याच्यामध्ये मी तरी असं बघेल की बरं होतं हे महत्त्वाचं आहे, फी करेक्ट. सेकंडरी सर. हं. जान बरोबर. बची लाखो पाये. एकदा जीव वाचला, घरातला एक मुलगा तुमचा बरा झाला, मला तुम्ही किती फी देणार, मी किती मागू, पण तरी समाजाच्या रचनेप्रमाणे आम्ही एक वास्तविक फी घेतो, ती हं. आल्यानं तुम्हाला समजते. ओके. नंबर 2 सर, लोकं घाई खूप करतात. हं. लवकर नंबर लावा, सेंटरचा पत्ता द्या. माझ्याकडे सर घाई करणाऱ्या माणसाला मी औषधच देत नाही, ट्रीटमेंट देत नाही. ओके. सध्या आमच्याकडे कमीत कमी 1 ते 1.5 महिना वेटिंग आहे. ती वेटिंग ओह! कशामुळे सर, आमची कामाची शांत पद्धत. हं. मुळात सर आम्ही याला दवाखाना म्हणतच नाही. हं. हे हॉस्पिटल नाही आहे. आम्ही डॉक्टर आहोत टेक्निकली, हं. पण हे गुरुकुल आहे. ओके. मी गुरु भूमिकेत आहे, समोरचा शिष्य असतो आणि सर ही कंप्लीटली मनुष्य बदलण्याची प्रोसेस. ओके. लोकांना काय वाटतं सर, की आपण जाऊ, फी जमा करू, नाडी बघतील, काही तपासण्या करतील हां. आणि आपण औषधं घेऊ. हां. त्यांचा पण दोष नाही, कारण औषधं घेणंही त्यांचा न्यूरल पाथ सांगतोय. करेक्ट आहे. औषध हा एक भाग आहे सर. औषधाशिवाय जे अन्य असंख्य मार्ग आहे, त्याच्यामध्ये पेशंट, पेशंटचे नातेवाईक सर्वांचा मला सहभाग लागतो. ओके. फक्त सहभागच नाही सर, बदलण्याची तयारी लागते. हं. फक्त फी जमा केली म्हणून होत नाही. काय झालंय सर, की मी तुम्हाला आता ज्ञान दिलं. हं. ज्ञान जोपर्यंत अनुभवात रूपांतरित होत हां. नाही, त्याशिवाय काहीच फायदा नाही. करेक्ट. लोक असं आश्रमात येतात आणि घरी गेल्यानंतर करत नाही. हं. मला असे पेशंट नको आहे सर. ओह! तसं पाहिलं तर मला पैसे भेटत आहेत आजच्या करेक्ट आहे. भाषेमध्ये, हं. पेशंट भेटतोय. हं. मी सर्व सिस्टीम का लावली आहे, मला प्रामाणिकपणे एका पेशंटला बरं करायचं आहे. हां. आता जसं अर्जुनाला द्रोणाचार्यांनी घडवलं, एक शिष्य घडवतो सर, ती खूप लांब प्रोसेस असते. करेक्ट. आणि कोणती पण मोठी प्रोसेस आपण साधी पूजा सर शांतपणे करतो. हं. मला वाटतं ही इतकी डिवाईन आहे सर, यात व्यक्तीचा नवीन जन्म होतो. ओके. वाल्या वाल्मिकी होतो. असं म्हणतात की सर लोक मरून जातात हं. आणि मरेपर्यंत लोकांचा स्वभाव बदलत नाही. करेक्ट. लोक दारू पिणारे लोक सर सवय पायी घरं विकून टाकतात. इथे मी तुम्हाला कम्प्लिटली शिफ्ट करणार आहे. ओके. आता कम्प्लीट शिफ्ट करण्यासाठी किती वेळ लागेल, हां. तुमचा रिस्पॉन्स कसा. बरं, ही मशीन नाही सर, हां. मशीन बोलत नाही. आपण एक नट फिरवला ही जिवंत माणसं आहे हां. आणि माणसांच्या मनाशी खेळायचं आहे. जात पात शहर. आता जर चुकून काय होतं, एखादा व्यक्ती समजा असं होतं मध्ये मध्ये की प्रोफेशनसुद्धा खूप रोल प्ले हां. करतो. शिक्षक लोक खूप रिलिजियसली करतात माझ्याकडे. एखादा पॉलिटिशियन जरा उद्धटपणे बोलतो. नाही सर, हं. बरं मी गुरु शब्द जो वापरतोय, गुरु शब्दाचा अर्थ आहे जो मार्ग दाखवतो. करेक्ट. गुरु म्हणजे मी तो टिळा लावलेला किंवा हं. एखादा कपडे घातला बाबा म्हणत नाहीये. हं. तुम्ही एका प्रशिक्षकाचं ऐकाल, कोचचं ऐकाल तर फरक होईल सर. करेक्ट फक्त आहे. ऐकून होत नाही, तुम्हाला अनुभवात जावं लागेल. हां. ह्या आपण ज्या गप्पा केल्या सर, या गप्पा जेव्हा आपल्या अनुभवात उतरतात, तेव्हा तो व्यक्ती कम्प्लिटली बदलतो आणि या जन्माचं नाही सर, अनंत जन्माच्या अडचणीत निघतात. तर ओके. एवढं पवित्र काम करताना घाई मला चालत नाही. हं. घाई करणाऱ्या माणसाला मी भेटत नाही सर. तो ओके. आमच्याकडे WhatsApp तरी करावं. WhatsApp आल्यानंतर मी एक सुंदर अशी शांत पद्धत सिस्टीम बनवली आहे. हं. मी 2 तास पेशंटशी झूम मीटिंगवर बोलतो कॉमनली. ओके. महिन्यातनं एकदा किंवा दोनदा त्या मीटिंग असतात. बरं. आणि मी बोलल्याशिवाय नंतरच माझे डॉक्टर्स त्यांना चेक करतात. बरं. डॉक्टर त्यांना भेटतात, त्यांना एक विशिष्ट प्रकारचं पॅकेज देतात. साधारणपणे माझा असा अनुभव आहे की वर्षभर एखाद्या पेशंटने रिलिजियसली औषध घेतलं, हां. वर्षभरामध्ये आजार आटोक्यात येतो. ओके. नाही ऐकलं, मूर्खपणा केला किंवा काही गोष्टी केल्या, हं. आजार लांबतो सर. म्हणजे कमिटमेंट ओके. तुमची अपुरी पडली तर. म्हणून मी वर्षभराचं त्यांच्याकडून कमिटमेंट घेतो. ओके. यायचं तर पूर्ण या नसतं, माझ्याकडे येऊ नका, ओके. बाकी ठिकाणी तुम्ही जा. इतका शुद्ध मार्ग आहे.
ज्याचा योग असेल, जो शांत असेल, ज्याला खरोखर वाटतं असं बरं व्हावं या जन्मामध्ये, मी तुम्हाला बरं करून देतो. पण तुमच्या वागण्या बोलण्यात आणि कमिटमेंट मला पाहिजे. पैशाने मला तुम्ही खुणावू नका. इतकं तुमच्यात असेल नसेल प्रत्येकाला चान्स मिळेल आणि आम्ही सिस्टीम अशी बनवतो की अधिक लोकांना कमी वेळामध्ये ट्रीटमेंट घेता यावी, याचा ओके. फायदा व्हावा. एवढंच या निमित्तानं सांगेल. याशिवाय आपलं यूट्यूब चॅनल आहे हं. निब्बाणा नावाने. ओके. तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि हां. तुम्हाला त्याच्यामध्ये असंख्य व्हिडिओ आहेत. तुम्हाला अजून डीप जायचं असेल, मी सांगतो एकदम विश्वास ठेवू नका. एकदा बघा, 4 अँगलने हां. बघा. कारण मी सुद्धा तुम्हाला निवडतो. आपल्याकडे एक पद्धत आहे सर, की तुम्ही आला आणि डायरेक्ट ट्रीटमेंट मिळते असे नाही. मला बघू द्या की तुम्ही या मार्गावर चालू शकता का? अ, तुम्ही त्याला पात्र आहात का? तुमचा ऑरा तसा आहे का? ओके. नाहीतर मी सांगेल पश्चिम, तुम्ही ऐकाल पूर्व. हं. मग ते तुम्हाला कळणार नाही. तो व्यवहार होऊन जाईल, पण तुम्हाला गुण लागणार नाही. मी हे पण ओके. सांगतो की औषध घेऊन पण तसं पेशंट बरे होतात. पण मूळ कारण कधी केव्हा जाईल? अतिशय डिव्हाइन आणि वरच्या लेव्हलची ट्रीटमेंट आहे सर. ओके. म्हणून त्या लेव्हलचा व्यक्ती जर माझ्यापर्यंत आला, तर मी त्याला देऊ शकेल. फेसबुक आपले पेजेस आहेत, Instagram आपलं ओके. आहे, त्या माध्यमातून माहिती घ्या किंवा डॉक्टर निलेश पाटील नावाने आपल्या असंख्य यूट्यूब चॅनलला आपले पॉडकास्ट झालेले आहेत. ओके. सर्वांनी ते बघा. त्यात अनेक विषय मी मांडलेले आहेत. मात्र निश्चित खात्री देतो सर, की सर्व आजार बरे होऊ शकतात. त्यात तुमची फक्त जिद्द पाहिजे, ओके. चिकाटी पाहिजे. फक्त अजून एक डाऊट आहे प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून. मग तो WhatsApp नंबर आहे, समजा सुरुवातीला इन्क्वायरी करायचं आहे पेशंट म्हणून, त्याच्यावर पिन करायचं आहे, मेसेज करायचं की काय करायचं आहे? त्याच्यावर क्लिक करायचं. एक लिंक असेल, हां. नंबर असेल किंवा लिंक असेल, त्या लिंकला आपण क्लिक केलं हं. की डायरेक्ट तुमचे आमच्याकडे नंबर येतात ओके. आणि तुम्ही तुमचं नाव, शहर आणि आजार आमच्यासमोर टाकायचे. मग ओके. आमची टीम तुम्हाला तुमच्याशी बोलणं सुरू करते. ओके. कुठून बोलताय, तुमचे रिपोर्ट्स दाखवा आणि एकदा पूर्ण अभ्यास केला आणि तुम्हाला 2 तासाच्या सेशनला बसवलं जातं. ओके. नाममात्र एक फी घेतो आपण ओके. ₹200-300 आणि त्या सेशनमध्ये मी सर्वांना भेटतो, लाईव्ह भेटतो, ओके. त्यांना प्रत्यक्ष बघतो. ओके. ओके. सो अर्थात हे पण जे काही डाऊट होतो क्लिअर झालाय, की लिंक आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तो WhatsApp ग्रुप तयार होईल. त्याच्यावर तुम्हाला तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे, नाव, गाव, पत्ता, जो काही तुमचा प्रॉब्लेम असेल, आजार असेल, तो तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर सरांची टीम तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. सो मला वाटतं, की खूप सुंदर सगळं सरांनी एक्सप्लेन केलेलं आहे आणि तुम्हाला अजून निब्बाणाविषयी माहिती हवी असेल, सरांनी सांगितलं त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरती या संदर्भातले अजून डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत. आपल्या पॉडकास्टमध्ये परत एकदा सरांना आपण बोलवणार आहोतच. पण त्या अगोदर तुम्हाला जर असं वाटलं, की नाही आपल्याला अजून माहिती हवी आहे, तर तुम्ही सरांच्या चॅनलवरती जाऊन व्हिजिट करू शकता. तिकडे व्हिडिओ बघू शकता. सर खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलंय. तुर्तास आपण आता रजा घेऊयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्स अ लॉट. तुमचे आभार. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.